हॅलो एव्हरीवन, दख्खन प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपली उद्या आता गट क ची परीक्षा आहे, मुख्य परीक्षा 2024 ची. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे असं आता मी गृहीत धरतो. आपल्याकडे आता आजचाच दिवस राहिलेला आहे. तर त्या अनुषंगाने या छोट्याशा पेपरच्या माध्यमातून मी तुम्हाला एक प्रॉपर आयोगाचा फॉर्मॅट या ठिकाणी या पेपरमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे आणि बेसिकली स्टेप बाय स्टेप प्रश्न कसा वाचायचा, प्रश्नाचं उत्तर देताना एलिमिनेशन कसं करायचं, बेसिक कंटेंटच्या आधारे उत्तर कसं द्यायचं आणि स्ट्रेस मॅनेज कसं करायचा हे तुम्हाला ह्या पेपरमधून मी सांगणार आहे. बाय द वे, ह्या पेपरमध्ये तुम्हाला विश्लेषण मिळणार आहे, पण मी तुम्हाला माझं टेक्निक सांगतोय की कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात आणि प्रश्नाकडे कसं बघायचं, उत्तर कसं द्यायची, जेणेकरून मित्रांनो तुमचा पेपरमध्ये जो गोंधळ उडतो, प्रश्न समजत नाही, माइंड ब्लॉक होणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या हळूहळू कमी होतील. तुमच्यात कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी तुम्हाला ह्या पेपरचं अनालिसिस करतोय छान पद्धतीनं. तर सर्वांनी हे अनालिसिस शेवटपर्यंत बघा आणि आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024 चा या ठिकाणी आपण ज्या टेस्ट सिरीज या ठिकाणी आयोजित केली होती, त्या टेस्ट सिरीज मधला शेवटचा जो राऊंड आहे 15 नंबरचा पेपर, याचा अनालिसिस या ठिकाणी आपण घेणार आहे. हा जो पेपर आहे हा ऑलमोस्ट तुमच्या आयोगाचा जो काय पॅटर्न आहे ह्या पॅटर्नला धरून आपण या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. तर जनरली प्रश्न येऊ कसे शकतात ही सगळी पॉसिबिलिटी विचार करून या ठिकाणी हा पेपर बनवलेला आहे. सर्वांनी याचे विश्लेषण काळजीपूर्वक ऐका, एक्झाम मध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आजचं विश्लेषण हे थोडं सविस्तर असणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी अप्लाय करायच्या तुम्हाला एक्झाम मध्ये उद्या. ठीक आहे, त्यामुळे हे जे अनालिसिस आहे पूर्णपणे ऍप्लिकेशन बेस होईल या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. तर या ठिकाणी हा आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड 5 आहे आणि टेस्ट सिरीज मधला हा शेवटचा पेपर आहे. याचे अनालिसिस समजून या ठिकाणी. तर इतर 51 ते 100 असे जे प्रश्न आहेत हे आपले निश्चित कशासाठी आलेले मित्रांनो, इंग्लिश साठी आलेले. आपण 1 ते 50 नंबर हे मराठीसाठी सोडलेले आहेत. 51 पासूनच्या प्रश्नांचं विश्लेषण नीट पाहून घ्या. काय दिलेलं आहे, पॉइंट आउट द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. तर समजून चालायचं, आपल्या पेपरमध्ये एक प्रश्न 100% पंक्च्युएशनवर येणार आहे, इथं चॉईस नाही. त्यामुळे पंक्च्युएशन पैकी चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. त्यातल्या त्यात जे स्वल्पविराम आहे ज्याला आपण कॉमा म्हणतो, कोलन, सेमी कोलन, हे जे 3 आहेत यांची थोडीशी चांगली तयारी करून ठेवा. परत एकदा सांगतो, कॉमा, त्याच्यानंतर कोलन, सेमी कोलन आणि अजून एक करा, तो म्हणजे तुमचा डबल इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे, तर एवढे 3-4 पंक्च्युएशनचा वापर छान पद्धतीनं तुम्ही समजून घ्या, कुठे कुठे आणि कशा पद्धतीनं वापर केला जातो. कारण आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत हे चौघांवरच जास्त प्रमाणात आलेले आहेत. ठीक आहे, त्यात तुम्ही जर फार जर ऍड करायचं असेल तर कॅपिटलायझेशन हे तुम्ही ऍड करू शकता. तर हे अँगलनी लक्षात ठेवा. मी थोडंसं लिहून देतो कारण आता उद्या एक्झाम आहे. जे कोणी लेक्चर पाहिजे त्याला नक्की या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. पंक्च्युएशनवर जर प्रश्न आला तर मोस्टली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, कॉमा लक्षात ठेवायचा आहे. कारण कॉमावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. 2 नंबरला कोलन लक्षात ठेवायचं, 3 नंबरला सेमी कोलन, 4 नंबरला तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, इन्व्हर्टेड कॉमा आणि 5 नंबरला कॅपिटलायझेशन. ही 5 घटक ऍटलिस्ट एवढी लक्षात ठेवा का जनरली याच्यावर आतापर्यंत जेवढे PYQ प्रश्न दिसतात आपल्याला ते याच्यावर सर्वात जास्त आहे, पॉसिबिलिटी याच्यावर राहील. त्यामुळे आपण त्या अनुषंगाने इथं प्रश्न बनवलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. मी या ठिकाणी सविस्तर दिलेलं आहे, तर फोकस याच्यावर करून जा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. काय दिलेलं आहे, आय लव्ह टू रीड, मी वाचन करायला मला ते आवडतं. बरोबर आहे, वाचन करायला मला आवडतं. आय लव्ह टू रीड, माय फेवरेट जॉनरा इज सायन्स फिक्शन. जॉनरा म्हणजे मित्रांनो साहित्य प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर लिहिलं जातं. म्हणजे यामध्ये फिक्शन आहे, नॉन फिक्शन मध्ये येतात, पोयम आहे, त्याच्यानंतर एसे आहे, अशा भरपूर काही गोष्टी जॉनरा मध्ये येतात. जॉनरा ही एक मोठी टर्म आहे, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी तुम्हाला हा एक क्लॉज दिलेला आहे, आय लव्ह टू रीड. बरोबर, मला वाचायला आवडतं, हे एक क्लॉज झाला. दुसरा क्लॉज आहे माय फेवरेट जॉनरा इज सायन्स फिक्शन. ही 2 स्वतंत्र वाक्य आहे मित्रांनो. बघा, इथं आय हा सब्जेक्ट आहे, लव हे क्रियापदाचं मोड रूप आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये माय फेवरेट जॉनरा हा सब्जेक्ट आहे आणि इज हे या ठिकाणी क्रियापदाचं मोड रूप. मग नोटीस करायचं हे 2 स्वतंत्र वाक्य म्हणजे 2 स्वतंत्र मेन क्लॉज आहेत. आणि असे दोनही मेन क्लॉजेस जेव्हा आपल्याला, जर आपण म्हणतो कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजेच मेन क्लॉजेस, जेव्हा आपण एकमेकांना जोडतो ना तर त्यावेळेला आपल्याला
सेमीकोलनचा वापर करायचा आहे, कोलनचा नाही. त्यामुळे हा जो काही कोलन दिलेला आहे तो चुकीचा आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे 1 नंबरचं वाक्य चुकतं आहे. आय लव्ह टू रीड हे तुमचं पहिलं वाक्य. इथं तुम्हाला कोलन दिलेला आहे का जो बरोबर आहे, सेमीकोलन, ठीक आहे. अँड माय फेवरेट जॉनरा इज सायन्स फिक्शन. तुमचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असलं पाहिजे. आय रिपीट द रूल. जेव्हा दोन कोऑर्डिनेट क्लॉजेस कुठल्याही कंजंक्शनने जोडलेले नसतात तेव्हा तिथे तुम्ही सेमीकोलनचा वापर करू शकता. हा एक इम्पॉर्टंट रूल या ठिकाणी अप्लाय होतो. उत्तर येतं तुमचं. इथे बघा तिसऱ्यामध्ये आय लव्ह टू रीड माय फेवरेट जॉनरा इज सायन्स फिक्शन. आता जनरली क्रियापदाच्या नंतर जेव्हा तुमचं कर्म येतं ना पुढं, किंवा थोडं आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो, कर्म कॉम्प्लिमेंट जे असेल ते, या ठिकाणी स्वल्पविरामाची गरज नाही, ठीक आहे. त्यामुळे जनरली क्रियापद आणि त्याच्यानंतर येणारा जो काय भाग आहे त्यामध्ये ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट ऍडव्हर्बियल जरी आलं तरी तिथे कधीही स्वल्पविराम येत नाही. त्यामुळे हे वाक्य इथं चुकलेलं आहे. शेवटच्या वाक्यामध्ये आय लव्ह टू रीड इथे स्वल्पविराम दिलेला आहे. माय फेवरेट जॉनरा इज सायन्स फिक्शन. तर हे दोन्ही स्वल्पविराम चुकीचे आहेत. त्या अँगलनी फक्त पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निघतंय. तर हा अप्रोच लक्षात ठेवा. ह्या 5 यांना थोडा फोकस जास्त करा आणि त्याच्यानंतर सेमीकोलन स्पेसिफिकली कुठे वापरलं जातं ते नीट समजून घ्या. आपण दुसऱ्या प्रश्नाला जाऊया. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वर हमखास प्रश्न येणार. 1, 2, 3 पर्यंत येतात. आपण 2 प्रश्नांचं टार्गेट या ठिकाणी करूया, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला 4 मार्कला येईल अशी अपेक्षा करूया. त्यामुळे 1-2 प्रश्न कुठल्याही पेपरमध्ये कॉमनली सापडतातच. इथं काय दिलेलं आहे, सुषमा सेड. इथं तुमचं क्रियापद आहे साध्या भूतकाळामध्ये, इंट्रोडक्टरी वर्ब. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय दिलेलं आहे, वी शाल सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ जन्माष्टमी टुमारो. टुमारो सारखा शब्द सांगतो, वाक्य फ्युचर काळामध्ये आलेले म्हणजे भविष्य काळामध्ये आलेले. आणि इथं तुम्हाला हेल्पिंग वर्ब आलेले शाल. तर शालच्या संदर्भातला 2 रूल लक्षात ठेवायचे. म्हणजे जेव्हा शाल हे हेल्पिंग वर्ब डायरेक्ट स्पीच मध्ये केवळ टेन्स इंडिकेट करतं, काळ म्हणून वापरलेलं असतं, तेव्हा शाल साठी वाक्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ओल्ड. काय घ्यायचं आहे तुम्हाला, ओल्ड घ्यायचं आहे. जेव्हा शाल हाच हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी व्यक्त करतो, काय व्यक्त करतो, ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, तेव्हा शाल साठी इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरायचे तुम्हाला शुड. त्यामुळे शाल साठी शुड केव्हा येतो आणि ओल्ड केव्हा येतो हे समजून घ्या. हे अत्यंत इम्पॉर्टंट रूल आहे. मी जाणीवपूर्वक प्रश्न या ठिकाणी फॉर्म करून टाकलेला आहे. त्यामुळे टेन्स असेल तर ओल्ड आणि ड्युटी व्यक्त करत असेल तर शुडला प्रायोरिटी द्यायची. मग आता बघायचं, वी शाल सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ जन्माष्टमी टुमारो. तर या ठिकाणी फक्त सिंपल फ्युचर टेन्स व्यक्त केलेला आहे. काय व्यक्त केलेलं आहे, सिंपल फ्युचर टेन्स व्यक्त केलेला आहे. इथं ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी व्यक्त होत नाही शाल पासून. त्यामुळे या ठिकाणी शालचं रूपांतर कशात करायचं तुम्हाला, शालचं रूपांतर जे आहे हे तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, ओल्ड मध्ये करायचं, शुड मध्ये नाही. त्यामुळे बघायचं, सुषमा सेड. पहिली गोष्ट, वाक्य अवतरण चिन्हातलं जे आहे ते विधानार्थी आहे. त्यामुळे दॅट हा शब्द कनेक्टिव्ह तुम्हाला घ्यायचा आहे, सगळीकडे आलेला आहे. वहीचं थर्ड पर्सन झालेले दे. तर ह्या ठिकाणी दे आला, इथे दे आला, ए दे आला. इथे वही तसाच आलेला आहे. पर्सनल प्रोनाउन मध्ये बदल केला नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. पुढे बघायचं, शालचं शुड होणार नाही कारण इथं ड्युटी व्यक्त होत नाही. तर हे शुड चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा रिमूव्ह झाला. मग पुढे बघायचं, काय दिलेलं आहे, शाल सेलिब्रेट. मग इथं शाल साठी आपल्याला ओल्ड वापरायचा आहे, हॅव वापरायचा नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 रिमूव्ह झाला. म्हणजे आपलं उत्तर चौथं असलं पाहिजे. सुषमा सेड दॅट दे ओल्ड सेलिब्रेट. ओल्ड हे मॉडल ॲक्झिलरी आहे आणि याच्यानंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, ठीक आहे. द फेस्टिवल ऑफ जन्माष्टमी द नेक्स्ट डे. टुमारोचं इनडायरेक्ट मध्ये काय होतं मित्रांनो, द नेक्स्ट डे होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्णविराम द्यायचं. हे वाक्य 100% बरोबर आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 ला मार्क करा. तर लक्षात ठेवायचं, आपल्याला एक पर्यायामधून तुम्हाला एलिमिनेशनचा वापर करायचा आहे. स्टेप बाय स्टेप जायचं, एक पर्याय रिमूव्ह करत चालायचा, एक्झॅक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं. हे स्किल आहे मित्रांनो, याच्यावर थोडंसं काम अपेक्षित व्हायला पाहिजे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द फ्रेज इडियम. तर जनरली फ्रेजल वर्ब, इडियम, प्रोवर्ब याच्यावर तुमच्या पेपरमध्ये कॉमनली प्रश्न येतात. मग या ठिकाणी मी एक टाकलेली आहे, त्यामुळे हीच रिपीट होईल याची गॅरंटी नाही. या सारख्या रिपीट होतात आणि जर आली तर चांगलीच गोष्ट आहे. ही तुम्हाला छान पद्धतीने दिलेली आहे का जी पॉसिबल आहे. लक्षात ठेवायचं, मी जेवढे प्रश्न सिलेक्ट करतो ना ते सगळे पॉसिबिलिटीवर बेस करतात. असं आलतो फालतो म्हणा किंवा आपण नॉर्मल इकडे तिकडे उचला उचली करून बनवत नाही.
काय दिलेलं आहे बघायचं, द प्रूफ ऑफ द पडिंग इज इन द इटिंग. मग इथे ही तुमची इडियम आहे, द प्रूफ ऑफ द पडिंग इज इन द इटिंग. मग या फ्रेजचा या इडियमचा तुमचा मिनिंग काय दिलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये डायरेक्ट सांगतो, रियालिटी इज नोन ओनली थ्रू डायरेक्ट एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला जे काही वास्तव आहे हे तुम्हाला कसं कळणार आहे, तुम्ही त्याचा थेट अनुभव घ्यायचा. आपण काय म्हणतो मराठीमध्ये, ठेच लागली तरच आपल्याला काही गोष्टी कळतात, बरोबर आहे. एकदा ठेच लागली का त्याला जाणीव निर्माण होते. तसंच आहे, जाणीव जोपर्यंत आपल्याला धोका पत्करत नाही तोपर्यंत तुम्हाला रियालिटी फेस करावं लागते. तुम्ही रियालिटी एकदा फेस केली मग त्यातून तुम्हाला खऱ्या अर्थानं जे काय डायरेक्ट एक्सपिरियन्स घेतलं तर रियालिटी समजून येते. त्यामुळे द प्रूफ ऑफ द पडिंग इज इन द इटिंग. इथे इटिंगचा अर्थ होतो तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि त्यातून रियालिटीची जाणीव होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर येतं. देर इज नो स्मोक विदाउट फायर, काही संबंध नाही. डू नॉट लिव्ह इन अ फॉल्स होप, या ठिकाणी आयवोरी टावर ज्याला आपण बोललो जातं, मूर्खांच्या नंदनवनमध्ये असं काही होणार नाहीये. चेंज द लॉ ऑफ नेचर, निसर्गाचा रूल बदलणे, काही संबंध नाही. 4 नंबर मध्ये उत्तर येते. पुढे बघायचं, चूज द वर्ड विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येतो म्हणजे येतो. एक येतो, 2 येतात, 3-3, 4-4 पण येऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मी खूप छान पद्धतीने सिलेक्शन केलेलं आहे. विंडिक्टिव्ह, लक्षात ठेवायचं, विंडिक्टिव्ह नावाचा वर्ड आहे. विंडिक्टिव्ह इट मीन्स व्हेरी क्रुएल बाय नेचर. म्हणजे त्याचा स्वभाव जो आहे हा थोडा भांडखोर आहे, क्रुएल आहे, इतरांविषयी त्याच्या मनामध्ये चांगली भावना नाही. तो क्रुएल आहे, मॅलिशियस आहे, व्हेंजफुल आहे, म्हणजे बदला घेण्याची त्याच्या मनामध्ये नेहमी भावना असते. विशियस आहे, क्रूर निष्ठुरपणा असेल. रिव्हेंजफुल आहे, हेटफुल आहे, हॉस्टाईल आहे. पेटी नाही, पेटी आणि मीन म्हणजे क्षुल्लक, नॉर्मल ज्याला आपण म्हणतो, हे सगळे याला काय होतात मित्रांनो, सिनॉनिम होतात. मग आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे तर इम्प्रॅक्टिकेबल होणार नाहीये, पेशन्स म्हणजे उतावीळ होणार नाहीये, मॅलिशियस उत्तरात आला पाहिजे, ट्रान्झिटरी म्हणजे क्षणभंगूर होणार नाही. उत्तर येतं तुमचं फक्त मॅलिशियस. मग हे जे बाकीचे शब्द आहेत ना हे तुम्ही नीट लक्षात ठेवा, यातला कुठलाही तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतो. त्यातला हा खूप छान वर्ड मी सिलेक्ट केलेला आहे, त्याचे मिनिंग तुम्हाला सांगितलेले, हे व्यवस्थितपणे समजून घ्या. मग जर क्रुएल असेल तर याच्या अपोजिट होतो तुमचं मित्रांनो काइंड, हेल्पफुल, जनरस ज्याला आपण म्हणतो, किंवा आपण म्हणतो ना मॅग्नॅनिमस, सोशिएबल, असे काही शब्द होऊ शकतात. तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आता, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य काय दिलेले आहे बघायचं. सीइंग द स्नेक द बॉय रॅन अवे. सापाला पाहून पोरग पळून गेलं. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, व्हॉट काइंड ऑफ सिंथेसायझर इज अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इथं अंडरलाइन कशाला केलेलं आहे, सीइंग या शब्दाला केलेले. पहिली गोष्ट, हे क्रियापद आहे आणि क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप आहे, ठीक आहे. पण याच्या अगोदर मित्रांनो हेल्पिंग वर्ब आलेलं नाही, त्यामुळे याला तुम्ही क्रियापद म्हणू शकत नाही, याला क्रियापद म्हणू शकत नाही. मग आता तुम्हाला एक्झॅक्ट रोल काय तो तुम्हाला मी सांगतो. ही एक्झॅक्टली 2 वाक्य आहे, ती 2 वाक्य लिहून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, द बॉय सॉ, साता बुतका सीचा सॉ अ स्नेक. अगोदर मुलानं काय पाहिलेलं आहे मित्रांनो, साप पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आधी साप पाहिला नंतर ते पळून गेलं, साहजिकच आहे. आधी पळून गेलं नंतर साप पाहणार नाही. त्यामुळे पहिली रचना लिहिलेली द बॉय सॉ अ स्नेक, आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे द बॉय, म्हणजे सेम सब्जेक्ट आहे, तिथं तुम्ही हीचा सुद्धा वापर करू शकता. ही रॅन अवे, रनचा बुतका रॅन, AWAY, ठीक आहे. तर ही झाली तुमची 2 वाक्य. आणि तुम्हाला काय केलेलं, तुम्ही ह्या 2 वाक्यांचं रूपांतर एकाच वाक्यामध्ये केलेले. जेव्हा 2 सिंपल सेंटेन्स रूपांतर एकाच सिंपल सेंटेन्स मध्ये करायचं, तेव्हा जी क्रिया प्रथम घडते त्या क्रियेतलं जे क्रियापद आहे त्याचं रूपांतर तुम्ही पार्टिसिपल मध्ये करू शकता. त्यामुळे त्याचं सॉ आहे याचं पार्टिसिपल केलेलं आहे ते म्हणजे सीइंग. त्यामुळे आता बघा, 2ही वाक्यांचा कर्ता एकच आहे, द बॉय किंवा ही, एकच कर्ता असल्यामुळे तो द बॉय एकदाच लिहिलेला आहे, 2 वेळा लिहायचं नाहीये. त्यामुळे हा भाग कटला. स्वतः केलं मी सीइंग, उरलेलं वाक्य लिहिलं सीइंग अ स्नेक, आणि उरलेलं वाक्य ॲज इट इज लिहायचं द बॉय रॅन अवे. शक्यतो जो दुसरा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये बदल नाही. त्यामुळे निश्चितच तुमचं याला काय बोललं जातं मित्रांनो, याला बोललं जातं पार्टिसिपल. जनरल होणार नाही, जरन होणार नाही, पार्टिसिपल होते, ठीक आहे. तर ह्या अँगलनी उत्तर आलं पाहिजे, तर समजून घ्या. पुढे दिलेलं आहे द प्लेस वॉज नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम. इथे तुम्हाला थेट काय केलेले बघायचं, 1 2 3 4 वाक्य दिलेली आहेत आणि खाली विचारले पिक आउट द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायचे. मग इथं तुम्हाला थिअरी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने ओळखायचं. बघा, पहिलं तुम्हाला मी सांगतो सिंपल सेंटेन्स कसं ओळखायचं.
सिंपल सेंटेन्स मध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाइट वर्ब असतं, याला सिंपल सेंटेन्स म्हणायचं आणि हे वाक्य कंप्लीट असतं. कंपाऊंड हे वाक्य कसं ओळखायचं, तर याच्यामध्ये दोन मेन क्लॉजेस असतात. किती दोन मेन क्लॉजेस, किती क्लॉजेस असतात, मेन दोन असतात. हा एक मेन क्लॉज झाला, हा दुसरा मेन क्लॉज झाला. आणि मेन क्लॉज म्हणजेच काय मित्रांनो, सिंपल सेंटेन्स हा एक मेन क्लॉजच असतो. याच्यामध्ये स्वतःचा कर्ता, याच्यामध्ये स्वतःचं फायनाइट वर्ब, याच्यामध्येही स्वतःचा कर्ता, याच्यातही स्वतःचं फायनाइट वर्ब. मग एक तर काय होतं, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये हे जे दोन कर्ते दिलेले आहेत हे एकतर पूर्णपणे वेगळे पण असू शकतात किंवा दोनही वाक्यांचा कर्ता एकच असू शकतो, काही फरक पडत नाही. पण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कंपल्सरी दोन क्रियापद पाहिजे, दोन फायनाइट वर्ब पाहिजे. त्यामुळे हे क्रियापद स्वतंत्र आहे आणि हे क्रियापद सुद्धा स्वतंत्र आहे. असे दोन मेन क्लॉजेस जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन न जोडता तेव्हा जे वाक्य तयार होतं त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. ही ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण आणि हे तुम्ही चेक करायचे आपल्याला. मग तिसरं राहतं तुमचं या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स, जे आपल्या या ठिकाणी टार्गेट दिलेले. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये मित्रांनो कंपल्सरी एकच मेन क्लॉज असतो. जर दोन मेन क्लॉज जर घेतले तर ते कंपाऊंड पण होतं. त्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एकच मेन क्लॉज असतो. म्हणजे या एका मेन क्लॉजला सोबत तुम्ही तुमच्या वाक्यात एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस घेऊ शकता. आता आपल्या एक्झाम मध्ये आतापर्यंत जी वाक्य विचारलेली आहेत त्यात एकच सबऑर्डिनेट क्लॉज दिलेला आहे आतापर्यंत. कधी कधी तुम्ही पुस्तकातही पाहता एकच सबऑर्डिनेट क्लॉजची वाक्य मोस्टली असतात, परंतु डबल सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा पॉसिबल आहे. त्यामुळे इथं असं बंधन नाही का एकच पाहिजे, पण मेन क्लॉज बाकी एकच पाहिजे. मग आता आपल्याला जे वाक्य शोधायचे जनरली एकच मेन क्लॉजचं शोधायचे आणि त्याला सोबत सबऑर्डिनेट क्लॉजचं शोधायचे. येतं लक्षात, म्हणजे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता बघायचं, द पीपल वॉज नॉट ओनली कोल्ड बट ऑल्सो डॅम. तर नोटीस करायचं मित्रांनो, नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जे वाक्य जोडलं जातं ते आयदर सिंपल सेंटेन्स मध्ये जाईल और तुमचं कंपाऊंड सेंटेन्स मध्ये जाईल. इथं का मी म्हणतो या ठिकाणी, तर तुमच्या वाक्यामध्ये एकच कर्ता आहे, प्लेस आहे आणि एकच क्रियापद दिलेले. जर दोन क्रियापद असती स्वतंत्र तर हे कंपाऊंड झालं असतं. पण ज्या अर्थी वाक्यात एकच कर्ता एकच क्रियापद दिलेलं आहे आणि नॉट ओनलीला एक ऍडजेक्टिव्ह जोडलं आणि बट ऑल्सो न दुसरं ऍडजेक्टिव्ह जोडलं, म्हणजे हे सिंपल सेंटेन्स होणार आहे. कोणतं होणार आहे, सिंपल. त्यामुळे याला उत्तरामध्ये घ्यायचं नाही. मग हे असणारे पर्याय तुम्ही पहिले रिमूव्ह करा. हा पर्याय रिमूव्ह झाला. दुसरं बघा, सी रीच द स्कूल लेट. ती स्कूलला उशिराने पोहोचली. उशिराने पोहोचल्याचा परिणाम काय झालेला आहे, फॉर सी मिस हर फर्स्ट लेक्चर. तिचा पहिला लेक्चर मिस झाला. तर मित्रांनो, जेव्हा क्रियेचा परिणाम या ठिकाणी व्यक्त झालेला आहे त्याला इन्फरन्स बोललं जातं. त्यापैकी जेव्हा फॉर येतो शब्द, इथं अजून एक शब्द आहे, एक तो तुमचा फॉर येतो किंवा सो येतो. हे जे दोन आहेत मित्रांनो यांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन बोललं जातं. कोऑर्डिनेटिंग मधला टाईप आहे तुमचा इलॅटिव्ह कंजंक्शन. कुठला, इलॅटिव्ह कंजंक्शन लक्षात ठेवायचं. मग हा जो इलॅटिव्ह कंजंक्शन आहे, इलॅटिव्ह कंजंक्शन जे वाक्य जोडले जातात हे परत एकदा कंपाऊंड सेंटेन्स बनतं. म्हणजे हे कंपाऊंड आहे बी, हे उत्तरात घ्यायचं नाही कारण आपलं टार्गेट कॉम्प्लेक्स आहे. तिसरं वाक्य बघायचं, व्हाय डोंट यू टेक अ डे ऑफ. तू सुट्टी का घेत नाहीस, एक दिवसाची सुट्टी का घेत नाही. आता वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे, काही फरक पडत नाही. इंट्रोगेटिव्ह असू दे किंवा विधानार्थी, काही फरक पडत नाही. व्हाय डोंट यू टेक अ डे ऑफ सो दॅट, बरोबर आहे, यू कॅन रिकवर प्रॉपरली, जेणेकरून तू पटकन रिकवर होशील. हे वाक्य इंट्रोगेटिव्ह दिले, पण मित्रांनो याच्यामध्ये कनेक्टर आलेलं आहे सो दॅट. सो दॅट इंडिकेट द पर्पज ऑफ द ऍक्शन. त्यामुळे सो दॅट न जो काही क्लॉज जोडला जातो हा नेहमी सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि तो मेन क्लॉज मधील क्रियेचा हेतू म्हणजे पर्पज व्यक्त करतो. त्यामुळे याला बोललं जातं सबऑर्डिनेट क्लॉज. आधी दिलेला आहे तो तुमचा मेन क्लॉज. ज्या वाक्यात एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज येतो त्याला डोळे झाकून काय म्हणायचं, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. त्यामुळे ती आहे आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग आता चेक करायचं, याच्यामध्ये सी दिलेला आहे, याच्यातला बी तुम्हाला घ्यायचं नाही, त्यामुळे इथला बी रिमूव्ह झालेला आहे, बरोबर आहे. आता बघा, इथं ओनली सी आणि इथं ओनली डी, म्हणजे डी मध्ये सी नाहीये म्हणून चौथा पर्याय जातोय. म्हणजे मित्रांनो डी चुकायला पाहिजे, फक्त सी उत्तरात आला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 फायनल उत्तर झालं. पण डी का चुकला ते चेक करू बघायचं. इट वॉज नॉट इझी टू डू द टास्क. बरोबर आहे का, ते कार्य करायला सोपं नव्हतं. हाऊ एव्हर सी कम्प्लिटेड हिम इट.
तरी पण तिनं असं असताना सुद्धा तिनं ते कंप्लीट केलं. ते टास्क, ते काम करणं सोपं नव्हतं, असं असताना सुद्धा ते कंप्लीट केलं. तर हाऊ एव्हर हा जो शब्द आहे मित्रांनो, हा आहे कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब. याला काय बोललं जातं? कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब. या ठिकाणी लिहितो, हे शब्द लक्षात ठेवायचं, कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब्स. तर जे कंजंक्टिव्ह ऍडव्हर्ब असतात त्यांनी जे वाक्य जोडलं जातं ते परत एकदा कंपाऊंड बनतं, कॉम्प्लेक्स बनत नाही. येतं लक्षात? त्यामुळे मित्रांनो डीला उत्तरात घ्यायचं नाही, उत्तर येतं फक्त पर्याय क्रमांक 3. येतं लक्षात? हे अनालिसिस या पद्धतीने समजून घ्या, जेणेकरून उद्या जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. 100% बेनिफिट होतो मित्रांनो. हे लिहून देतो मी तुम्हाला. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज दिलेली बघा, लिंगा फ्रांका. आता तुमच्या पेपरमध्ये असा एखादा फॉरेन वर्ड येऊ शकतो. काय येऊ शकतो? फॉरेन वर्ड तुमचे येऊ शकतो, कारण इथून मागे पण आलेले आहेत. त्यामुळे ह्या वेळेला येणं पॉसिबल आहे किंवा येणार नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. लिंगा फ्रांका इट मीन्स कॉमन लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन. आपली जी बोली भाषा आहे तिला लिंगा फ्रांका असं बोललं जातं. इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर आलं पाहिजे. शब्द लक्षात ठेवायचा. चेंज द फॉलोइंग कॉम्प्लेक्स सेंटेन्स इनटू अ सिंगल सिंपल सेंटेन्स. तुमचं सोर्स आहे तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि टार्गेट आहे तुमचं सिंपल सेंटेन्स. इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असेल आणि सिंपल सेंटेन्स मध्ये आपल्याला एकच क्लॉज वापरायचा आहे आणि तो मेन क्लॉज असला पाहिजे. मग या ठिकाणी बघायचं आहे पीपल. बघायचं, मी तुम्हाला मेन क्लॉजला अंडरलाईन करून दाखवतो. पीपल इथं हू पासून सबऑर्डिनेट क्लॉज सुरू झालेले आहे. हू लिव्ह इन ग्लास हाऊसेस हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. एक संघ भाग एकत्रित घेतलेला आहे आणि मेन क्लॉज आहे पीपल आउट नॉट टू थ्रो स्टोन्स. लोकांनी असे न दगड नाही फेकायला पाहिजे. मग कुठली लोक, म्हणजे हा मेन क्लॉज मधील पीपल या नामाची अधिक माहिती देणारा जो काय क्लॉज आहे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. याच्या सुरुवातीला जो हू आलेला आहे याला रिलेटिव्ह प्रोनाउन बोललं जातं मित्रांनो. हू लिव्ह इन ग्लास हाऊसेस. आपलं टार्गेट काय मित्रांनो, या कॉम्प्लेक्स सेंटेन्स रूपांतर सिंपल सेंटेन्स मध्ये करायचं. सिंपल सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज असतो, मग जो मेन क्लॉज आहे तो तसाच ठेवायचा आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉजचं रूपांतर एखाद्या फ्रेज मध्ये करायचं. कशामध्ये करायचं? फ्रेज मध्ये करायचं. हे का तुम्हाला मी सांगतो तर लक्षात ठेवायचं. जे सिंपल सेंटेन्स आहे, काय सिंपल सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स मध्ये एक असतो मेन क्लॉज. काय असतो? मेन क्लॉज. आणि मेन क्लॉज मध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाइट वर्ब असतं. हे जे फायनाइट वर्ब आहे किंवा हा जो काही मेन क्लॉज आहे याला जोडून तुम्ही वाक्यामध्ये एखादी फ्रेज वापरू शकता. सिंपल सेंटेन्स मध्ये फ्रेज येऊ शकते. सिंपल सेंटेन्स मध्ये क्लॉज ही दुसरा जो आहे तो दुसरा क्लॉज येत नाही, फक्त फ्रेज येऊ शकते. त्यामुळे एक तर फक्त मेन क्लॉजचं वाक्य सिंपल मध्ये येतं किंवा सिंपल क्लॉज मध्ये मेन क्लॉजला जोडून एखादी फ्रेज येऊ शकते. तर याला सुद्धा सिंपलच बोललं जातं. मग आपलं जे टार्गेट आहे, हा जो काही या ठिकाणी अंडरलाईन करतो मी, मला लक्षात येईल. हू लिव्ह इन ग्लास हाऊसेस हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे याचं रूपांतर फ्रेज मध्ये करायचं. म्हणजे याच्यात फायनाइट वर्ब असता कामा नये. हे जे लिव्ह क्रियापद आहे, आपल्याला क्रियापद नको आहे, कारण सिंपल मध्ये एकच क्रियापद पाहिजे आणि ऑलरेडी आपण थ्रो हे क्रियापद ऑलरेडी घेतलेलं आहे. त्यामुळे इथे लिव्ह हे क्रियापद ठेवायचं नाही. मग याचं रूपांतर तुम्ही पार्टिसिपल जॉनर या पद्धतीनं करू शकता. इथं बघायचं लिव्ह इन अ ग्लास हाऊसेसचं रूपांतर करतो लिव्हिंग इन ग्लास हाऊसेस. लिव्हचं लिव्हिंग केलेलं आहे, त्यामुळे याच्या आधी क्रियापद नसल्यामुळे याला क्रियापद म्हणू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी बघायचं आता पीपल लिव्हिंग इन ग्लास हाऊसेस आउट नॉट टू थ्रो स्टोन. मेन क्लॉज तसाच ठेवायचा आहे आणि जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचं रूपांतर फ्रेज मध्ये करायचं. आता हा जो लिव्हिंग आहे याच्या आधी हेल्पिंग वर्ब नाहीये, म्हणजे याला आपण क्रियापद नाही म्हणू शकत. इन अ ग्लास हाऊस याच्यामध्ये क्रियापदच आलेलं नाही. त्यामुळे ही झाली मित्रांनो तुमची फ्रेज. ही काय झालेली आहे? तुमची फ्रेज. तर मेन क्लॉज मध्ये सिंपल सेंटेन्स मध्ये मेन क्लॉजच्या व्यतिरिक्त अशी फ्रेज येऊ शकते. तर इथं उत्तर थेट सांगतो पर्याय क्रमांक 4 आहे. तर निश्चित बाकीचे चुकलेले आहे. पीपल फ्रॉम देअर ग्लास हाऊसेस आउट नॉट टू थ्रो स्टोन असं होणार नाही. बरोबर. पीपल शुड नॉट थ्रो, शुड आला कुठून, नको ते शब्द वापरायचे नाही. पीपल आर लिव्हिंग इन ग्लास हाऊसेस बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याचा वापर जनरली कंपाऊंड मध्ये होतो. दे आउट नॉट असं होणार नाही, कारण सिंपल मध्ये 2-2 क्रियापद नसतात. उत्तर 4 नंबरचं कन्फर्म आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता ऑलरेडी दिलेलं वाक्य पॅसिव्हचं आहे, तुमचं टार्गेट आहे तुमचं ऍक्टिव्ह. तर जनरली ऍक्टिव्हचं पॅसिव्ह सांगितलं जातं, पण पॅसिव्हचंही ऍक्टिव्ह तुम्हाला करता आलं पाहिजे. इथं रिव्हर्स रूल अप्लाय करायचा, नवीन याच्यामध्ये थिअरी नाही.
द फर्स्ट फुटबॉल वर्ल्ड कप हा झाला या ठिकाणी वाक्यामध्ये सब्जेक्ट. वॉज ओन हे झालं तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद आणि बायने कर्म जोडलेले. ऍक्टिव्ह व्हॉइस मधला करता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बायनं जोडला जातो, तो कर्म बनतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं कर्म पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट बनतं. मग आता परत यांच्या जागेची आदला बदल करायची. इथं क्रियापद ऑज ओन आलेलं आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं जर ऑज आणि वेअर आलेलं असेल आणि याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आहे साध्या भूतकाळाचा, मग याचे ऍक्टिव्ह व्हॉइस करताना क्रियापद फक्त साध्या भूतकाळात पाहिजे. असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये फक्त क्रियापद साध्या भूतकाळात आहे. बघा उरुग्वेनं सुरुवात करा. उरुग्वे ऑज ओन, परत हे पॅसिव्हची रचना नाही चालणार आहे. दुसरं उरुग्वे हॅड बीन ओन, साध्या भूतकाळात हॅड बीनची रचना येत नाही, दुसरा पर्याय गेला. उरुग्वे ऑज टू विन, ऑज टू अशी रचना येणार नाही, तिसरा जातो. उरुग्वे ओन साधा भूतकाळ दिलेला आहे. द फर्स्ट फुटबॉल वर्ल्ड कप, त्यामुळे डी ला उत्तरात घ्यायचे, डी आहे पर्याय क्रमांक 1 ला. तर ह्या अँगलनी तुम्ही अप्रोच लक्षात ठेवायचं. चूज द मोस्ट सुटेबल अँटोनिम विचारलेले आहे. ॲड्युलेशन, ॲड्युलेशन इट मीन्स एक्सेसिव्हली ॲडमायरेशन, बरोबर आहे की नाही. ऑर डिवोशन टू अ पर्सन, एखाद्या व्यक्ती प्रती आपल्या मनामध्ये असणारा आदर किंवा आपण त्याच्याविषयी असणारी श्रद्धा असं आपण म्हणू शकतो. मग एखाद्या व्यक्तीची आपल्या मनामध्ये खूप आदर आहे, चांगली भावना आहे. याच्या अपोजिट काय होतं मित्रांनो, पॉवर्टी, काही संबंध नाही. नेटिव्ह म्हणजे जवळ राहणे, काही संबंध नाही. नेटिव्ह म्हणजे लोकल. प्लीजिंग होणार नाही, उत्तर येतं तुमचं डिसरिगार्ड. डिसरिगार्ड म्हणजे तुम्ही त्याची काळजी करत नाही, बरोबर आहे, अशा स्वरूपात. त्यामुळे कंडेमनेशन म्हणजे तिरस्कार करता. एकामध्ये एकाविषयी आदर आहे, दुसऱ्या वाक्यात सांगितलं कंडेमनेशन म्हणजे तिरस्कार. हा अँटोनिम आहे. हेट्रेड, डिसमिजल, डिसअप्रुव्हल लक्षात ठेवायचं. स्कॉन किंवा डिसरिगार्ड हे याला अँटोनिम होणार आहे. ते छान पद्धतीने हे अँटोनिम लक्षात ठेवा. पुढे दिलेले आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज ऑफ द अंडरलाइन सेंटेन्स. काय दिलेले आहे, द म्युझिक वॉज सो लाऊड दॅट. जनरल जेव्हा तुमचं असं कोरिलेटिव्ह कंजंक्शन वाक्यात येतं ना, तर जनरल जो सबऑर्डिनेट क्लॉज येतो या दुसऱ्या शब्दापासून गृहीत धरायचा. पहिल्या शब्दापासून नाही, जो दुसरा शब्द असतो तिथून पुढचा दुसरा क्लॉज गृहीत धरायचा नेहमी. त्यामुळे दॅट पासूनचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सो पासून पकडायचा नाही जेव्हा दोन दोन एकत्र येतात जोडीच्या स्वरूपात तेव्हा, बरोबर आहे. मग दॅट पासून लक्षात ठेवायचं. सो दॅट, सो लाऊड दॅट द विंडोज रॅटल इन देअर फ्रेम. रॅटल म्हणजे असे न खडखड थडथड करतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे आता विंडो जे आहेत त्या हादरलेल्या आहेत, इतका मोठा आवाज झालेला आहे. नोटीस करायचं इथे सो दॅट, इथे सो आणि दॅटच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे एखाद्या क्रियेचा परिणाम व्यक्त केलेला, याला बोलला जातो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, परिणाम. ठीक आहे, ह्या पद्धतीने उत्तर. पर्पज नाही, प्लेस नाही, नाउन क्लॉज तर नाहीच आहे हा. पुढचं बघायचं. सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट विचारले. लेट मी गेट रेडी, उत्तर दिलेले शाल वी, तर शाल वी चुकीचं आहे. तर का तुम्हाला सांगतो, जर वाक्यामध्ये लेट अस असेल किंवा लेट्स या पद्धतीने लिहिलेलं असेल तरच शाल वी घ्यायचं, क्वेश्चन टॅग मध्ये तरच शाल वी घ्यायचं. पण लेट अस सोडून जर तुम्ही लेट मी, लेट हिम, लेट हर, लेट देम, बरोबर आहे, याच्यातला कुठलाही जर एखादा आला दुसरा अस सोडून, तर मग या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं मित्रांनो क्वेश्चन टॅग मध्ये विल यू. कारण हे जे लेट मीचं जे वाक्य होतं, लेट हिम, लेट हर, देमचं, तर जनरली यानं बेसिकली काय केली जाते, रिक्वेस्ट केली जाते. म्हणजे रिक्वेस्ट हे आज्ञार्थक वाक्यात येतं आणि म्हणून इथं विल यूचा वापर करायचा. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी शाल वी येणार नाही. येतं लक्षात सर्वांच्या, हा रोल इम्पॉर्टंट आहे, हे विसरू शकतो आपण. आता एखादा जर लेट बोललो का लगेच शाल वी बरोबर दिलं असं होणार नाही. शब्द पाहत चला काय दिलेले, पुढचं जे काही प्रोनाउन आहे ते मॅटर करतं. पुढं यू लाईक मशरूम्स, लाईक हे क्रियापद मूळ रूपात आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं मित्रांनो, क्रियापद मूळ रूपात असल्यामुळे तुम्हाला घ्यायचं आहे डू. वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं आहे डोंट, आणि मूळ करता जोडून द्यायचं डोंट यू. तर हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, दुसरं वाक्य देर इज नो टाइम टू लूज. आता नो हा निगेटिव्ह वर्ड आहे, म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार आहे. मग इज तसाच आला, देरही तसाच आला, सी पण बरोबर आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला इनकरेक्ट विचारल्यामुळे बी आणि सी उत्तरात येणार नाही. त्यामुळे बघा या ठिकाणचा सी गेलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 गेला. याच्यातला बी गेला, बरोबर आहे का, हा उत्तरात येत नाही, याच्यातला सी गेला. म्हणजे बी आणि सी जर काढले तर 3 पर्याय रिमूव्ह होतात, म्हणजे उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 1, ए आणि डी. म्हणजे डी हा चुकायला पाहिजे. काय दिलेलं आहे, सी
हॅज बीन स्टडिंग अ लॉट रिसेंटली इजंट सी. तर जनरली काय होतं, हा जो असा शॉर्ट फॉर्म दिला ना तर इथं कन्फ्युजनला संधी जास्त राहते. त्यामुळे इथे नीट समजून घ्यायचं की हा जो शॉर्ट फॉर्म आहे हा काय. याला इजही म्हणता येतं, बीन हॅजही म्हणता येतं. पण इथं ज्या अर्थी पुढे BEEN आलेला आहे त्या अर्थी हा इज असू शकत नाही, हा हॅज आहे. त्यामुळे या ठिकाणी हॅझंट पाहिजे होतं, इजंट चालत नाही, म्हणजे डी चुकलेलं आहे. त्यामुळे ए आणि डी ला उत्तरात घ्या पर्याय क्रमांक 3. तर ह्या अप्रोच लक्षात ठेवा. पुढं सजेस्ट अ सुटेबल वर्ड फॉर द गिवन फ्रेज. आपल्याला सुटेबल वर्ड विचारलेलं बघायचं. अन ऑफिस विथ नो वर्क बट हाय सॅलरी. एक असं काम म्हणजे असं ऑफिस आहे का ते तुम्हाला कामच नाहीये पण ते तुम्हाला खूप चांगली सॅलरी भेटते, त्याला काय बोललं जातं, बेसिकली सिनॅक्युअर बोललं जातं. हा शब्द इम्पॉर्टंट, ठीक आहे. पॅरासाइट, हार्मोनियम, ऑर्नरी हे वेगळे शब्द आहे. पुढे पिक आउट द रॉंग वर्ड स्पेल्ड करेक्टली. स्पेलिंग बरोबर असणारा पर्याय या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे, लक्षात ठेवायचंय. मग या ठिकाणी बघायचं ग्रीव्हेन्स GRIEVANC हे चुकलेले. मिशनरी MISSIONARY डबल एस पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. पुढे दिलेले पाहायचं हेरेडिटरी HEREDITARY हे चुकलेले आहे. इनकॉरेजिबल बरोबर आहे, INCORRIGIBLE. स्पेलिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये 4 नंबरचं उत्तर येत आहे. पुढचं बघा चूज द सेंटेन्स कंटेनिंग नाउन क्लॉज. असं वाक्य शोधा का तुम्हाला त्याच्यामध्ये नाउन क्लॉज असलं पाहिजे. बघायचं आहे यू कॅन नॉट डिनाय द फॅक्ट. यू झाला सब्जेक्ट, कॅन नॉट डिनाय झालं क्रियापद, द फॅक्ट झाला वाक्यामध्ये नाउन. कोणती फॅक्ट, दॅट यू रिसिव्ह द मेसेज. तर लक्षात ठेवा इथं कन्फ्युजन होऊ शकतं. इथं एखादा विद्यार्थी म्हणेल का सर इथं फॅक्ट ह्या नामाची अधिक माहिती दिलेली आहे, हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचा का, तर बिलकुल नाही. का तर जी फॅक्ट आहे हीच फॅक्ट आहे. फॅक्ट काय आहे, दिलेले फॅक्टच काय आहे, दॅट यू रिसिव्ह द मेसेज. दॅट यू रिसिव्ह द मेसेज हीच फॅक्ट आहे. त्यामुळे नामाची अधिक माहिती दिलेलीच नाही, फॅक्टच ते आहे आणि तेच फॅक्ट आहे. त्यामुळे इथं त्याला आपण म्हणतो ना अपोजिशन टू नाउन. मग जो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या नंतर नाउन इन अपोजिशन म्हणून कार्य करतो त्याला मित्रांनो नाउन क्लॉज बोललं जातं. त्यामुळं याच्यात नाउन क्लॉज आहे हे लक्षात ठेवा. दुसरं वाक्य आय कॅनॉट फाउंड द वॉच. मी घड्याळ शोधू शकलो नाही, शोधू शकत नाही. का शोधू शकत नाही, पुढे दिलेले बघायचं. कोणतं घड्याळ, दॅट यू बॉट लास्ट वीक. जे घड्याळ तू लास्ट वीक मध्ये खरेदी केलं ते घड्याळ मी शोधू शकत नाही. त्यामुळे इथं घड्याळ या नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज आलेला आहे, याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. इथे हा अपोजिशन आहे आणि या दॅटने जोडलेला हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. त्यामुळे बी ला उत्तरात घेऊ नका. आणि शेवटचं वाक्य आय एक्सपेक्टेड दॅट वी वुड बी लेट. आय झाला सब्जेक्ट, एक्सपेक्टेड झालं क्रियापदाचं दुसरं. वाक्यातील जे क्रियापद आहे त्याला व्हॉटने प्रश्न विचारायचा. व्हॉट डीड यू एक्सपेक्ट. तू काय अपेक्षा ठेवली, उत्तर मिळतं दॅट वी वुड बी लेट. दॅटनं जोडलेला जो काही या ठिकाणी क्लॉज आहे हा क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून काम करतो आणि जो क्लॉज कर्म असतो तो परत एकदा नाउन क्लॉज असतो. त्यामुळे मित्रांनो ए आणि सी ला उत्तरात घ्यायचे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे 65 साठी पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं पाहिजे. हे अप्रोच नीट लक्षात ठेवा. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड विचारलेले. ही डॉट डॉट हर दॅट सी वुड पास. तर या ठिकाणी बघायचं ती पास होईल असं त्यानं तिला काय दिलेलं आहे, तर इथे दिलेलं आशुवर्ड. आशुवर्ड म्हणजे मित्रांनो खात्री करणे. आता यानं स्वतः खात्री नाही केलेली, यानं तिला खात्री पटवून सांगितलेली आहे का ती पास होईल. नोटीस करा. त्यामुळे इथं आशुवर्ड हे क्रियापद आहे आणि इथे एन्शुवर्ड हे क्रियापद आहे. या दोघांमधला फरक लक्षात ठेवा. आशुवर्ड म्हणजे खात्री करणे. सपोज आपल्याला पोहायला जायचंय तर आपण पोहायला जायच्या आधी अंदाज घेतो आपण स्वतः का पाणी किती खोल आहे. मग मी काय म्हणेन, मी आधी अंदाज घेतला पाणी किती खोल आहे, खात्री केली आणि नंतर पाण्यात उडी मारली. म्हणजे स्वतःहून खात्री करणे आशुवर्ड. आणि एन्शुवर्ड म्हणजे आपण दुसऱ्याला काहीतरी खात्री दिलेली आहे, पटवून सांगितलेलं आहे की तू पास होऊ शकतो. त्यामुळे उत्तराप्रमाणे अर्थाप्रमाणे आलं पाहिजे एन्शुवर्ड. एन्शुवर्ड होणार नाही तर इन्शुवर्ड म्हणजे इन्शुरन्स काढणे, बरोबर आहे का. तिचा इन्शुरन्स उतरवलेला नाही त्याने, बरोबर आहे की नाही. आणि आजीव म्हणजे काहीतरी अपेक्षा बाळगणे, तर काय संबंध नाही. उत्तर येतं 2 नंबर मध्ये. अर्थ म्हणजे तुम्हाला इथं कॉन्टेक्स्चुअली मिनिंग जो आहे तो तुम्हाला विचारलाय. हे व्यवस्थित बघा, असे प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त राहते. अरे वेळ कमी असतो आणि घाई गडबडीमध्ये आपण पटकन डॉट देतो, तर असं करू नका. नीट समजून घ्या नक्की काय आणि कोणता डॉट द्यायचा ते. पुढे दॅट
दॅट हॅज अ रेस्टॉरंट, सॉरी दॅट इज द रेस्टॉरंट वेअर वी फर्स्ट मेट. तर मित्रांनो इथं अंडरलाईन केलेला शब्द आहे तुमचा वेअर. इथं मेन क्लॉज बघायचं, दॅट इज द रेस्टॉरंट हा झाला तुमच्या वाक्यातला मेन क्लॉज. आणि मेन क्लॉज मधील रेस्टॉरंट ह्या नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज आहे वेअर वी फर्स्ट मेट. हेच ते रेस्टॉरंट जिथं आपण पहिल्यांदा भेटलो होतो. पण लक्षात ठेवायचं, मेन क्लॉज मधील नामाची अधिक माहिती देणारा जो काही क्लॉज असतो त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला जर व्हेन, व्हेअर आणि व्हाय जर आलेला असेल तर यांना रिलेटिव्ह ऍडव्हर्ब बोललं जातं. काय बोललं जातं यांना? रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. याच्यासोबत अजून 5 शब्द का जे जोडू शकतो ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. मग रिलेटिव्ह प्रोनाउन कुठले कुठले या ठिकाणी बघायचं, हो, होम, होज, दॅट, विच, हे 5 रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आणि ओल्ड इंग्लिश मध्ये अजून एक शब्द येतो म्हणजे बट. याचा वापर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून करू शकतो. तर हे झाले रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि व्हेन, वेअर, व्हायला आपल्याला काय म्हणायचं? रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणायचं. उत्तर आलं पाहिजे ऍडव्हर्ब. येतं लक्षात? तर ह्या अँगलने उत्तर आलं पाहिजे. पुढे बघा, इन्सर्ट द करेक्ट सफिक्स टू फॉर्म अ नाउन ऑफ द वर्ड. आता एक सफिक्स तुम्हाला विचारले म्हणजे हा 100% असा प्रश्न येतो. इन्सर्ट द करेक्ट सफिक्स, एक बरोबर सफिक्स त्या शब्दाला जोडा. टू फॉर्म अ नाउन म्हणजे त्या शब्दाला असा सफिक्स जोडा का त्या शब्दाचं नामात रूपांतर झालं पाहिजे. ठीक आहे. मग या अँगलने तुम्हाला प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला नाउन सफिक्स जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी काय करायला पाहिजे? माहित पाहिजे मित्रांनो. त्यामुळं तुम्ही नीट समजून घ्या की नक्की कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला आणि कशा प्रकारे तुमचं उत्तर आलं पाहिजे. त्यामुळे 68 जे आहे, 68 बघायचं, अपियर, अपिअरन्स असा शब्द आहे. APPERANCE असा शब्द जोडला जातो. त्यामुळे ANC याला आपल्याला उत्तरामध्ये घ्यायचे. यानं जोडला का त्या शब्दाचं नामामध्ये रूपांतर होतं. मग इथं ENC येणार नाही हे समजून घ्या. आणि पुढचे तर 2 येणारच नाहीत हे समजून घ्यायचं. ह्या अँगलने उत्तर आलं पाहिजे. आय एम इंटरेस्टेड इन व्हॉट दे डिस्कस्ड. मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मित्रांनो सिंथेसिस, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्सवर जास्त फोकस केलेला आहे. इथे विद्यार्थी चुकतात आणि म्हणून आपण टेस्ट पेपरमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक करतो. आणि मित्रांनो मी करतोय म्हणून नाही तर आयोगानं सुद्धा या टॉपिकला भरपूर वेटेज दिलेले आहे. कुठलाही पेपर आयोगाचा काढा तुम्हाला हे वेटेज 100% दिसेल. मी ईच अँड एव्हरी सिंगल पेपर, सिंगल क्वेश्चनचं अनालिसिस मी केलेलं आहे. खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो. तर हाच पॅटर्न तुमच्या पेपरला पडू शकेल. काय विचारले? आय एम इंटरेस्टेड इन. बघायचं इंटरेस्टेडच्या नंतर तुम्हाला क्रियापद प्रेपोजिशन दिलेले इन. तर मित्रांनो तुमच्या वाक्यात जो प्रेपोजिशन असतो तर बेसिकली काय होतं, प्रेपोजिशनला जर तुम्ही जर व्हॉटने जर प्रश्न विचारला तर त्याचं काय मिळत असतं मित्रांनो? ऑब्जेक्ट मिळत असतो. आय एम इंटरेस्टेड इन व्हॉट, मी कशात इंटरेस्टेड आहे? उत्तर मिळतं व्हॉट दे डिस्कस. त्यांनी जे डिस्कस केलं त्याच्यात मी इंटरेस्टेड आहे. तर मित्रांनो प्रेपोजिशनचं कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो त्याला डोळे झाकून नाउन क्लॉज म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपल्याला? नाउन क्लॉज म्हणायचं. पुढे चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन्स द गिवन वर्ड करेक्टली. काय दिलेलं आहे? डिस्पोटिझम. डिस्पोटिझम म्हणजेच काय मित्रांनो? बेसिकली ही संकल्पना लक्षात ठेवायची. डिस्पोटिझम इट मीन्स ऍब्सोल्यूट पॉवर ऑर ऑथॉरिटी. एकाच व्यक्तीकडे संपूर्ण पॉवर, ऑथॉरिटी आहे. आता थोडा क्रुएल टाईपचं बिहेवियर त्याचं असतं. इथे ऍक्च्युअली 2 नंबरचं उत्तर 100% बरोबर येणार आहे. तर रूल बाय 1 पर्सन येणार नाही, डिक्टेटर सारखं होणार नाही, पॉलिसी ऑफ फेवरेटिझम होत नाही आणि रूल बाय अ ग्रुप ऑफ टायरंट होणार नाही. इथं एका व्यक्तीकडं पूर्णपणे सत्ता असते, ऑथॉरिटी असते आणि तो त्याचा मिसयूज करतो बेसिकली. अशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या. पुढचा बघायचं आता, आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्स विथ कंटेन्स लिंकिंग वर्ब. एक नवीन पॅटर्नचा प्रश्न मी टाकलेला आहे. आजपर्यंत तरी असा स्पेसिकली लिंकिंग वर्बवर प्रश्न नाही आलेला, परंतु अशा पॉसिबिलिटी लक्षात ठेवा. तुमच्या पेपरमध्ये 1-2 प्रश्न येऊ शकतात. लिंकिंग वर्ब म्हणजेच काय? तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट आणि तुमच्या वाक्यातलं कॉम्प्लिमेंट यांना लिंक करणारं जे क्रियापद असतं त्याला लिंकिंग वर्ब बोललं जातं. त्यामुळे निश्चितच लिंकिंग वर्बच्या नंतर येणारा शब्द हा कॉम्प्लिमेंट असला पाहिजे. मग पहिलं वाक्य बघायचं, द म्युझिक साऊंड सुदिंग. तर मित्रांनो जे 5 सेन्सेस आहे, 5 सेन्सेस लक्षात ठेवायचं. तर 5 सेन्सेस आपल्याला बेसिकली लिंकिंग वर्ब मध्ये घ्यावं लागतं. त्याचबरोबर जे बी ची रूप आहेत
यांनाही लिंकिंग वर्ब घ्यावं लागतं. तर बेसिकली या लिंकिंग वर्बच्या नंतर सुदिंग हा ऍडजेक्टिव्हचं कार्य करतो. त्यामुळे हा कॉम्प्लिमेंट आहे म्हणून याला लिंकिंग वर्ब असं म्हणायचं. हा एक पार्ट झाला. दुसरा दिलेला आहे सी अपियर्ड टू बी अन इंटेलिजंट वुमन. तर या ठिकाणी बघायचं सी अपियर्ड टू बी अन इंटेलिजंट वुमन. तर अपियर हा जो शब्द आहे अपियर सुद्धा लिंकिंग वर्बच आहे, समजून घ्या. तर मी ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा लिंकिंग वर्बचे अगदी बोटावर मोजण्या इतके शब्द आहेत, ती लिस्ट काढा, समजून घ्या. हे शब्दांनी कॉम्प्लिमेंट जोडलं जातं, त्यामुळे हे सुद्धा कॉम्प्लिमेंट येतं. पुढे बघायचं द ओल्ड वुमन वॉक्ड केअरफुली अक्रॉस द ब्रिज. वॉक्ड हे रेग्युलर वर्ब आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ऍडव्हर्बियल आलेलं आहे आणि ऍडव्हर्बियल कधीच कॉम्प्लिमेंट मध्ये येत नाही. त्यामुळे मित्रांनो सी उत्तर चुकणार आहे तुमचं. शेवटचं बघायचं यू शुड एन्श्योर युअर बिलॉंगिंग इन केस दे गेट स्टोरी. इन केस हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं जोडलेलं जे वाक्य असतं ते बेसिकली कॉम्प्लेक्स मध्ये जातं. तर जनरली हे याच्यामध्ये बसत नाही, ठीक आहे. आणि एन्श्योर युअर बिलॉंगिंग इथं डायरेक्टली ऑब्जेक्ट आलेला आहे, इथं कॉम्प्लिमेंट आलेलं नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा लिंकिंग वर्ब नाहीये. तर उत्तर आलं पाहिजे ए आणि बी. ए आणि बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 ला मार्क करून द्या. उत्तर 100% येतं. पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल मॉडेल ऑक्झिलरी फ्रॉम द फॉलोइंग टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. आय डॉट डॉट रादर रिझाइन माय जॉब दॅन सबमिट सच अ ह्युमिलिएशन. मग इथं तुम्हाला रादर आलेलं आहे, मग इथं काय तर ओल्ड रादर अशी रचना आहे. इंग्लिशमध्ये 2 रचना तुम्हाला इंट्रोड्यूस करतो, ओल्ड रादर आणि हॅड बेटर. तर बऱ्याच वेळा काय होतं, रादर दिला तर ओल्डला उत्तरात घ्या, हॅड दिला तर तुम्ही बेटरला उत्तरात काढू शकता. उत्तर आलं पाहिजे 4 नंबर. विल रादर होत नाही, हॅड रादर होत नाही, हॅड बेटर होतं, शॅल रादर होत नाही, ओल्ड रादरची रचना आहे. आणि ओल्ड रादरनं काय बेसिकली सांगितलं जातं मित्रांनो, विश ऑर प्रिफरन्स, RENC प्रिफरन्स, विश ऑर प्रिफरन्स ओल्ड रादरनं व्यक्त केला जातो. पुढचा बघायचा आता आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट. असा प्रकारचा एखादा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये पडेल. तुम्हाला करेक्ट इनकरेक्टला विचारलेलं आहे, पण इथं करेक्ट विचारलं बघा. ती प्लेस्ड व्हेरी केअरफुली द फ्रजाईल वॉज ऑन दी शेल्फ. वास म्हणजे फुलदाणी तिनं खूप काळजीपूर्वकपणे ठेवलेली. इथं तुम्हाला ऍडव्हर्ब ऑफ मॅनर दिलेला आहे, तर नीट पाहून घ्यायचं. काय दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. आता बघा सी प्लेस व्हेरी केअरफुली असं होणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वाक्यात क्रियापद घेता, क्रियापदाच्या नंतर जर त्याचं कर्म आलं तर ऍडव्हर्ब ऑफ मॅनर तुम्ही कर्माच्या नंतर घेऊ शकता. म्हणजे असं होऊ शकतं, सी प्लेस द फ्रजाईल वॉज व्हेरी केअरफुली ऑन द शेप, किंवा सी प्लेस द फ्रजाईल वॉज ऑन द शेप व्हेरी केअरफुली. त्यामुळे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर जो असतो हा बेसिकली ऑब्जेक्टच्या नंतर घ्यायचा, आणि ऑब्जेक्टच्या आधी दिल्यामुळे ही रचना चुकलेली. लोकेशन विचारले आणि लक्षात ठेवा, समजून घ्या, ऍडव्हर्ब जर प्रश्न आला तर मोस्टली लोकेशन मॅटर करतं. म्हणजे एखादा ऍडव्हर्ब नामाच्या क्रियापदाच्या आधी, क्रियापदाच्या नंतर, हेल्पिंग व्हर्बच्या आधी, मेन व्हर्बच्या आधी, नंतर असं विचारलं जातं, ऑब्जेक्टच्या आधी, ऑब्जेक्टच्या नंतर वगैरे. ठीक आहे, बघायचं सी इज ऑलवेज लेट फॉर एव्हरीथिंग. ऑलवेजला आपण ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतो. जर तुमच्या वाक्यात ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आलेलं असेल तर ते पुढे वापरायचं, लक्षात ठेवायचं. जर तुमच्या वाक्यामध्ये मेन व्हर्ब आलेला आहे तर मेन व्हर्बच्या अगोदर ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वापरायचं. पण जर तुमच्या वाक्यामध्ये बीचं रूप जर मेन व्हर्ब म्हणून जर आलं, बीचं रूप मेन व्हर्ब म्हणून जर आलं तर ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी त्याच्यानंतर वापरायचं. हा दोघांमधला फरक लक्षात ठेवा. तर हे एक्झाम मध्ये येऊ शकतं, सी इज ऑलवेज लेट फॉर एव्हरीथिंग, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, इथं बघायचं आय वॉच अ मूवी ओकेजनली व्हेन आय एम टायर्ड. मग इथं ओकेजनली याला आपण ऍडव्हर्ब ऑफ काय म्हणतो मित्रांनो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओकेजनली क्वचितच पाहतो. मग ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, जर तुमच्या वाक्यात मुख्य क्रियापद आलं तर त्याच्या आधी पाहिजे होती. म्हणजे वाक्य होतं आय ओकेजनली वॉच अ मूवी व्हेन आय एम टायर्ड. जेव्हा मी थकतो ना तेव्हा मी ओकेजनली मूवी पाहतो. म्हणजे हे सुद्धा काय झालेले, चुकलेले. म्हणजे फक्त बी उत्तरात आलं पाहिजे करेक्ट म्हणून. मग ओनली बी आहे पर्याय क्रमांक 2. हे उत्तर तुमचं करेक्ट द्या. पुढे बघायचं आता आयडेंटिफाय द सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. काय विचारले, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. मग या ठिकाणी बघा तुम्हाला 4 वाक्य दिलेली आहेत आणि त्यांच्यापैकी तुम्हाला शोधायचे. बघायचं आता
लेट अस डिस्कस द इकॉनॉमिक ऍस्पेक्ट ऑफ द पार्टिशन. इकॉनॉमिक ऍस्पेक्ट, इथं इकॉनॉमिक म्हणजे मित्रांनो आर्थिक बाबी, आर्थिक गोष्टींच्या संदर्भात. ठीक आहे. पुढे दिलेले द टीचर आस्क द बॉय टू रिमेन क्वाइट. इथं बघायचं, इथे एक क्वाइट आणि इथे एक क्वाइट आहे. QUITA. क्वाइट म्हणजे शांत राहणे आणि QUIET इट मीन्स पुष्कळ प्रमाणात. तर बरोबर आहे का, मुलगा काय पुष्कळ प्रमाणात नसतो, मुलगा शांत राहतो. म्हणजे निश्चितच तुम्हाला या ठिकाणी तुमचा बी बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. इथं 74 नंबरला नीट लक्षात ठेवायचा, बी तुमचा बरोबर येतोय. इकॉनॉमिक ऍस्पेक्ट आणि इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट. जस्ट अ मिनिट इकॉनॉमिक ऍस्पेक्ट जरा वेळ जरा पुढे काय दिलेले, लेट अस डिस्कस द इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट ऑफ द पार्टिशन. इकॉनॉमिकल, इकॉनॉमिक ऍस्पेक्ट आणि इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक बाबींच्या संदर्भात येतो आणि इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र संदर्भात असं वेगळं येऊ शकतो. त्यामुळे आपण जरा वेळ याला गृहीत धरायचं नाही, सी बरोबर येतो तुमचा, इकॉनॉमिकल बरोबर आहे. आणि द टीचर आज द बॉय टू रिमेन क्वाइट येणार नाही, हा क्वाइट पाहिजे होता. स्पेलिंग मध्ये फरक आहे, डी चुकला म्हणून बी आणि सी ला उत्तरामध्ये घ्यायचंय, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, 4 वाक्य परत एकदा दिलेली आहे. द न्यू कार रिझेम्बल्स टू द ओल्ड मॉडेल. रिझेम्बल हे असं क्रियापद, याच्या अगोदर प्रश्न आलेला आहे. रिझेम्बलच्या नंतर लगेचच प्रिपोजिशन वापरायचं नाही, याने टू वापरून दिलेलं आहे जे चुकीचं आहे. त्यामुळे ए ला उत्तरात घेऊ नका. ही रिच्ड मुंबई येस्टरडे, रिच हे क्रियापद आहे, त्याच्यानंतरही प्रिपोजिशन वापरलं जात नाही, त्यामुळे हे चुकलेले. आय विल नेव्हर फॉरगॉट मीटिंग हिम इन दॅट इव्हनिंग. जेव्हा तुमच्या वाक्यात एखादं टाइम एक्सप्रेशन येतं, त्याच्या अगोदर धिस, दॅट, नेक्स्ट सारखे शब्द येतात, तेव्हा त्याच्या अगोदर इन, ऑन, ऍट हे प्रिपोजिशन वापरत नाही. ह्या सगळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हेही वाक्य चुकलेले आहे. सी इज इंटरेस्टेड इन, इंटरेस्टेडच्या नंतर इन हे येते, हे फिक्स प्रिपोजिशन बरोबर आहे. लर्निंग द न्यू लँग्वेज म्हणजे डी तुमचं बरोबर येतंय. आणि आपल्याला काय विचारले, करेक्ट विचारले, त्यामुळे ओनली डी ला मार्क करायचं, पर्याय क्रमांक 3. बाकीचे का चुकले, रिझेम्बलच्या नंतर प्रिपोजिशन येत नाही, रिच हे क्रियापद आहे त्याच्यानंतर प्रिपोजिशन येत नाही. जेव्हा एखादा टाइम एक्सप्रेशनच्या अगोदर किंवा आपण टाइमच्या अगोदर तुम्हाला धिस, दॅट, नेक्स्ट सारखा शब्द येतो, त्याच्या अगोदर इन, ऑन आणि ऍट हे 3 प्रिपोजिशन वापरत नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत आणि हे ऑलरेडी आपल्याला माहिती पाहिजे. आयडेंटिफाय द करेक्ट सिनोनिम विचारलेले तुम्हाला. सॉर्डिड, सॉर्डिडला सिनोनिम सांगतो तुम्हाला डायरेक्टली, डर्टी, थोडा घाणेरडा स्वरूपाचा असा उत्तरात येतो. ठीक आहे. पुढे बघायचं आता, मॅच द फॉलोइंग साठी तुम्हाला प्रश्न आलेला आहे. 77 नंबरचा प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग. काय दिलेले बघायचं, टू पॉइझन वन्स इयर. 77 नीट समजून घ्या. टू पॉइझन वन्स इयर ज्याला बोललं जातं मित्रांनो, टू प्रेज्युडाइज, 2 नंबर उत्तरात आलं पाहिजे. ते ह्या 2 ठिकाणी दिलेलं आहे. पुढे दिलेले टू प्रे अपॉन, इट मीन्स टू ट्रबल, दोन्ही ठिकाणी एक दिलेले म्हणजे बरोबरच आहे. फुल ऑफ बीन्स, इट मीन्स फुल ऑफ लाईट, हा 4 नंबर या ठिकाणी होतो. मेजॉरिटीला मार्क करा, पर्याय क्रमांक 4. तेव्हा टू पोक वन्स नोज हा निश्चित 3 मध्ये येणार आहे, टू इंटरफिअर विथ, पर्याय क्रमांक 4 ला उत्तरामध्ये घ्या. पुढे बघायचं, फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल फॉर्म ऑफ वर्क गिवन इन द सेक्शन. बघा, हॅड आय बीन इन्व्हायटेड, आय डॉट डॉट गो टू द पार्टी. गो हे क्रियापद आहे, याचं योग्य रूप तुम्हाला वापरायचंय. आता इथं हॅड आय बीन दिलेले, पण हे वाक्य आपण असं पण लिहू शकतो, इफ आय हॅड बीन इन्व्हायटेड. इथं फक्त काय केलेलं, ओमिशन केलेलं आहे इफचं, आणि इफ काढून टाकला तर कर्ता आणि हेल्पिंग वर्बच्या जागाची आदला बदल करायची. पण ह्या वाक्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन आहे, आणि इम्पॉसिबल कंडिशन जर असेल वाक्यामध्ये तर जे मुख्य क्लॉज आहे त्याच्यामध्ये क्रियापद ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं मित्रांनो. तर ओल्ड हॅव गॉन, पर्याय क्रमांक 4 उत्तरात आलं पाहिजे. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल विचारलेले. आय थिंक यू वेंट डॉट डॉट रॉंग वे. रॉंग हा जो शब्द आहे याच्या अगोदर जनरली वाक्यामध्ये येत असतो आर्टिकल द रॉंग वे, एका चुकीच्या मार्गानं, ऍट द लाईट. तर हे तुमचं इथं द आला पाहिजे. दीज आर डॉट डॉट फॅक्ट्स. कोणत्या फॅक्ट्स, ही गिव्स मी इन सपोर्ट ऑफ हिज थिअरी. दीज आर द फॅक्ट्स, याच त्या फॅक्ट्स आहेत. डेफिनेट फॅक्ट विषयी बोललं, इथे सुद्धा तुम्हाला परत एकदा द आर्टिकल घ्यायचं आहे. आणि शेवटी हितेश हर्ड डॉट डॉट ऑफ अँड ॲट, जो ऑफची फ्रेज आलेली आहे तर इथेच तुम्हाला परत एकदा द घ्यायचे. 3ही ठिकाणी द आहे, पर्याय क्रमांक 1 ला मार्क करा. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड विचारले.
ओविंग टू हिज डॉट डॉट टेम्परामेंट ही इज लाइक्ड बाय ऑल. म्हणजे तुम्हाला सोशल आणि सोशिएबल ह्या दोघांपैकी एक तुम्हाला वापरायचं आहे. तर टेम्परामेंट म्हणजे थोडक्यात त्याचं जे काही बिहेवियर आहे ते कशा स्वरूपाचं आहे तुम्हाला दिलेले आहे. तर सोशल म्हणजे सामाजिक आणि सोशिएबल म्हणजे थोडक्यात असा मन मिळव स्वरूपाचा. त्यामुळे इथं तुम्हाला उत्तरात आला पाहिजे सोशिएबल. सोशल येणार नाही. पुढे दिलेले पुल द डॉट डॉट टू ब्रिंग द हॉर्स टू द हाल्ट. हाल्ट म्हणजे थांबवणे. आणि घोड्याचं काय ओढलं जातं मित्रांनो, रेन. याचं स्पेलिंग आहे तुमचं बेसिकली REIN. त्यामुळे 80 साठी तुमचं रेन उत्तरात आलं पाहिजे. हा जो रेन आहे त्याला आपण थोडक्यात म्हणतो एखाद्या राजाचा कालखंड रेन असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे हे येणार नाही. घोड्याचं जे ओढतो लगाम त्याला रेन बोललं जातं REIN. 2 नंबर मध्ये उत्तर येते. म्हणजे हा वर्ड ऑफन कन्फ्युज मधला प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स बघायचं. द पॉप्युलेशन ऑफ मुंबई इज ग्रेटर दॅन दिल्ली. नाही तर ग्रेटर दॅन दॅट ऑफ दिल्ली. तुलना ही पॉप्युलेशनची झालेली आहे. त्यामुळे पॉप्युलेशनची तुलना दिल्ली बरोबर नाहीये व दिल्लीच्या पॉप्युलेशन बरोबर झालेली. त्यामुळे दॅट ऑफ ही फ्रेज वापरायची होती. त्यामुळे ए चुकलेला आहे. दुसरं, इट इज अ लार्जेस्ट प्रोव्हिन्स इन द कंट्री कव्हरिंग 44% ऑफ द टोटल एरिया. जेव्हा तुम्ही वाक्यातलं ऍडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीत घेता त्याच्या अगोदर द आर्टिकल घेता. त्यामुळे बी ही चुकलेले. इथंच एलिमिनेशन होतं बघा. ए आणि बी नकोय आपल्याला करेक्ट शोधायचं. त्यामुळे बघा याच्यातला ए गेला, याच्यातला बी गेला. ठीक आहे. त्यामुळे आता पॉसिबिलिटी एक तर सी असेल किंवा ननला मार्क करू शकता. पुढचं बघा. द एक्झिबिशन इज अ युनिक ऑपॉर्च्युनिटी टू सी हर लेटर वर्क. तर नोटीस करायचं मित्रांनो, युनिक हा जो ऍडजेक्टिव्ह आहे हा नेहमी आपण पॉझिटिव्ह डिग्रीतच वापरतो. कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीत वापरत नाही. त्यामुळे हे पॉझिटिव्ह डिग्रीच्या कॉन्टेक्स्चुअली बरोबर आहे. त्यामुळे सी ला उत्तरात घ्यायचं आहे ओनली 2. हे उत्तर आलं पाहिजे. पुढचा प्रश्न या ठिकाणी नीट पाहून घ्या सगळ्यांनी. 82 नंबरचं दिलेला आहे. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. परत एकदा डायरेक्टचं इनडायरेक्ट नरेशन म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. प्राची सेड टू गौरव, विल यू हेल्प मी इन माय वर्क जस्ट नाऊ. जस्ट नाऊ या ठिकाणी आलेले. म्हणजे तुमचं बघायचं इनडायरेक्ट नरेशन सांगितलेलं तुम्हाला. तर नाऊचं रूपांतर देन मध्ये झालं पाहिजे. काय नाऊ जो आहे याचं रूपांतर देन मध्ये झालं पाहिजे. त्यामुळे नाऊ परत येणार नाही. हे 2 पर्याय इथंच संपलेले आहेत. म्हणजे बघा आपण या पद्धतीनं हे केलेले. आता उरले 2 पर्याय. तर चेक करा. विलनी वाक्य जे सुरू झालेलं आहे हेल्पिंग वर्बनं हे वाक्य तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना या ठिकाणी इफ किंवा व्हेदर असं तुम्हाला कनेक्टिव्ह वापरायचं. कारण विधानार्थी वाक्य नाहीये, हे यस नो टाईप क्वेश्चन आहे. यासाठी इफ किंवा व्हेदर कनेक्टिव्ह पाहिजे. या ठिकाणी बघा दॅट वापरलेलं आहे का, जो चुकीचा आहे. त्यामुळे चौथे चुकले. म्हणजे उत्तर 1 यायला पाहिजे. फक्त हे ट्रिक वापरले मी. बेसिक माहिती होतं, उत्तर काढून टाकलेले. काय दिलेले, प्राची सेट टू रूपांतर आस्क मध्ये तुम्ही 100% करू शकता. इफ बरोबर आहे. विल यू, यू म्हणजेच कोण रे, गौरव. मग याचं थर्ड पर्सन झालं ही. विलचं रूपांतर केलं ओल्ड मध्ये. हेल्प मी म्हणजेच कोण, तर प्राची. याचं रूपांतर थर्ड झालं तुमचं हर मध्ये. इन हर वर्क जस्ट देन. ह्या पद्धतीनं तुमचं उत्तर आलं पाहिजे. आपण शॉर्टकटने काढलेलंच होतं. पुढचं, फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल फॉर्म ऑफ अ वर्ब फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. काय विचारले बघायचं. व्हाईल ही वॉज वर्किंग ऍट द कन्स्ट्रक्शन साइट द ब्लॉक ऑफ वूड सडनली डॉट डॉट हिज राईट शोल्डर. आता नोटीस करा या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचा योग्य रूप वापरायचं. म्हणजे टेन्सवर प्रश्न दिलेले. व्हाईलनी जो काही क्लॉज जोडलेला आहे याच्यामध्ये चालू भूतकाळ आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर मित्रांनो रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा. एक क्रिया घडत होती त्याच दरम्यान एक छोटीशी क्रिया घडलेली आहे. तर जी क्रिया कंटिन्युअस आहे, चालू आहे, ती तुम्ही पास्ट कंटिन्युअस मध्ये वापरू शकता. बरोबर आहे की नाही. ह्या पद्धतीने वापरायची. मग पुढच्या वाक्य जे दिलेले याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी साधा भूतकाळ घ्यायचा आहे. म्हणजे पास्ट कंटिन्युअसला कोऑर्डिनेट करणारा दुसरा क्लास हा मोस्टली साधा भूतकाळ दिला जातो. कारण ही टेम्पररी इव्हेंट आहे. म्हणजे जो ब्लॉक आहे तो पडला, ऍक्शन संपली. पण जेव्हा ब्लॉक पडला त्यावेळेला हा जो व्यक्ती आहे ते काय करत होता, त्या ठिकाणी त्याचं काम चालू होतं. त्यामुळे या ठिकाणी वाक्यातलं क्रियापदे पाहिजे साध्या भूतकाळात. अर्थाप्रमाणे साधा भूतकाळच पाहिजे. त्यामुळे मित्रांनो ऑज हिट होणार नाही, फक्त येतं हिट. हिटची 3 रूपे सारखे, हिट, हिट आणि हिट. त्यामुळे साध्या भूतकाळात हिट बरोबर आहे. हॅड हिटेड असं कधीच होत नाहीये. वॉज हिटेडही, कारण हिटची 3 रूप सारखी नाहीये हे पद्धत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येते. Which one of the following suffixes
फॉर्म द ऍडजेक्टिव्ह ऑफ द नाउन रिव्हर्स. हा खूप छान प्रश्न आहे, 100% कन्फ्युज होऊ शकतो, त्यामुळे शब्द नीट वाचून ठेवायचा. रिव्हर्स या शब्दाचं असं म्हणजे हा ऍक्च्युली काय दिलेला आहे, ऍडजेक्टिव्ह बनवायचा. हा नाउन आहे, नामाचं रूपांतर ऍडजेक्टिव्ह बनवायचंय. रिव्हर्सला कुठला जोडू शकतो, रिव्हर्सिबल हा शब्द इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. REVERSIBLE पाहिजे या ठिकाणी. एखाद्या वेळेला आपल्याला वाटेल रिव्हर्सेबल आहे का, तर रिव्हर्सेबल नाहीये, रिव्हर्जन होत नाही, तो नाउन सफिक्स आहे, हे होणार नाही. उत्तर येतं रिव्हर्सिबल. पर्याय क्रमांक 84चं 1 नंबर मध्ये उत्तर आलेले, हे लक्षात ठेवायचं. तिथं तुम्हाला प्रॉपर सफिक्स माहित पाहिजे. लुक इन ऑन नावाची फ्रेजल वर्ब आहे. पुढे दिलेले होल्ड आउट, अबीड बाय आणि रन डाऊन असे 4 फ्रेजल वर्ब दिलेले आहेत. तर या ठिकाणी फ्रेजल वर्बचे सुद्धा तुम्हाला उत्तर या ठिकाणी माहित पाहिजे मित्रांनो. लुक इन ऑन इट मीन्स टू पे अ शॉर्ट व्हिजिट. एखाद्या ठिकाणाला धावती भेट देणं याला लुक इन ऑन असं बोललं जातं. त्यामुळे एक साठी 4 दिलेला आहे. पुढे दिलेले बघायचं होल्ड आउट, इट मीन्स टू ऑफर. आपण म्हणतो ना ही होल्ड आउट अँड हेल्पिंग हँड किंवा अ हेल्पिंग हँड, वर त्याने मदतीचा हात तुम्ही दिलेला आहे. होल्ड आउट म्हणजे काय करणे, ऑफर करणे काहीतरी, बरोबर आहे. अबीड बाय म्हणजे एखाद्याच्या रोल जे आहे त्याचं तुम्ही पालन करता, टू ऍक्सेप्ट डिसिजन रूल एक्सेट्रा. आणि रन डाऊन इट मीन टू क्रिटिसाइज. त्यामुळे ह्या पद्धतीनं जर पाहिलं मित्रांनो तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येते. पुढे बघा, गिव्ह अ सिंगल वर्ड फॉर अ प्लेस वेअर रॅबिट्स आर केप्ट. जे ससा असतो तो ससा जिथं ठेवला जातो, बघा रॅबिट्स आर केप्ट, आता त्याला ठेवलं जातंय म्हणजे माणूस त्याला ठेवणार आहे. जनरली ससा जिथं राहतो तर ती जागा वेगळी आणि त्याला जिथं ठेवलं जातं ती जागा वेगळी. त्यामुळे जनरली तो बरोमध्ये राहतो, बरोबर आहे की नाही, हच मध्ये राहतो, असं उत्तर येऊ शकतं. तर इथं मोर ॲक्युरेट तुमचं हच यायला पाहिजे, पण आता आलाय तर बरोलाही तुम्ही मार्क करू शकता. बरो किंवा हच ह्या पद्धती आलं पाहिजे. डेनमध्ये गुहेत राहत नाहीये, शेडमध्ये तो सुद्धा राहत नाहीये, बरोबर आहे का नाही. वेब मध्ये जनरली स्पायडर राहतो, कोळी, त्यामुळे हे येणार नाही. लिव्हिंग प्लेस आलेली 4 मध्ये उत्तर घ्या. पुढे दिलेले आहे आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. काय दिलेले आहे, द किड्स रिअली एन्जॉयड देअर व्हिजिट टू डिस्नीलँड किंवा जर आपण देअर व्हिजिट टू आग्रा. द किड्स झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, रिअली हा झाला ऍडव्हर्बियल, एन्जॉयड झालं क्रियापदाचं दुसरं रूप. आता नोटीस करा, व्हॉट डिड द किड्स रिअली एन्जॉय, तर उत्तर काय मिळतं, देअर व्हिजिट टू आग्रा. तर बेसिकली हा तुमच्या वाक्यामध्ये मित्रांनो ऑब्जेक्ट. क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून ही संपूर्ण वाक्यांश काम करते. ऑब्जेक्ट मध्ये काय काय पॉसिबल आहे मित्रांनो, नाउन, नाउन फ्रेज, नाउन क्लॉज आणि प्रोनाउन. मग आता नोटीस करा, देअर व्हिजिट टू आग्रा हा काय प्रोनाउन नाहीये, देअर व्हिजिट टू हा एक शब्द नाहीये, त्यामुळे तो नाउन होणार नाहीये. आता राहिलं तुमचं नाउन फ्रेज आणि नाउन क्लॉज. तर नोटीस करायचं, क्लॉज म्हणजेच काय, तर ज्या वाक्यांशामध्ये मुख्य क्रियापद असतो तो झाला क्लॉज, ज्या वाक्यांशामध्ये मुख्य क्रियापद नाही ती झाली फ्रेज. त्यामुळे हा क्लॉजही होऊ शकत नाही, ही येते तुमची नाउन फ्रेज. बघा माझं अप्रोच तुम्ही क्लिअर करून घ्या, हे अँगलनी उत्तरं देते आली पाहिजे. पुढे बघायचं, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म विचारलेले, दे प्रपोज टू होल्ड द मीटिंग. आता या ठिकाणी 2 क्रियापद आहेत, एक तर प्रपोज हे साधा भूतकाळ आहे आणि होल्ड याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. काय म्हणतो आपण, इन्फिनिटिव्ह. तर बेसिकली ज्या वाक्यात एकच मेन वर्ब असतं त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. आणि सिंपल सेंटेन्स मध्ये जर मुख्य क्रियापदाला जोडून जर इन्फिनिटिव्ह आलेलं असेल तर मित्रांनो दोनही क्रियापदांचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा नाही. कारण सिंपल सेंटेन्स मध्ये एकदाच बी प्लस V3 वापरायचे, 2 वेळा नाही. त्यामुळे जर तुमच्या वाक्यात इन्फिनिटिव्ह आहे, तुम्ही याचं काय करू शकता मित्रांनो, टू बी प्लस V3 करू शकता. म्हणजे 2 + V1 याचं रूपांतर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये टू बी प्लस V3 मध्ये करू शकता. हा एक फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे 88 नंबरचं लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघायचं, द मीटिंग ऑज प्रपोज टू बी हेल्ड बाय देम. बघा इथं बी प्लस V3, इथे पण बी प्लस V3. एकाच वाक्यात सिंपल सेंटेन्स मध्ये 2 वेळा बी प्लस V3 वापरायचं नाही, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. बघायचं, इट ऑज प्रपोज बाय देम टू होल्ड द मीटिंग. आता बेसिकली काय होतंय, इथं इट हा आला कुठं, तर बेसिकली दॅटच्या क्लॉज साठी इट यायला पाहिजे होता. त्यामुळे इट ऑज प्रपोज बाय देम असं होणार नाही. तर जनरली बघायचं, दे वेअर प्रपोज टू होल्ड द मीटिंग. त्यामुळे 88 नंबर तर लक्षात ठेवायचं. तर ही एक पॉसिबिलिटी आहे, परंतु
बघा, इट ऑज प्रपोज, इथे तुम्ही बी प्लस व्ही थ्री वापरलेलं आहे बाय देम. ऍक्च्युअली इथेच तुमचा पॅसिव्ह झालेलं आहे, थोडं कन्फ्युजन झालं होतं. इट ऑज प्रपोज अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघायचा. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला चेन द वाईज विचारलेले, मग तुम्हाला वाक्य काय दिलेले ते ऍक्टिव्ह आहे. काय दिलेले बघायचं. दे प्रपोज टू होल्ड द मीटिंग. दे झाला तुमच्या वाक्यात सब्जेक्ट, प्रपोज झालं क्रियापदाचं दुसरं रूप, टू होल्ड झालं वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह. काय झालेलं आहे तुमच्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह, आणि काय हे केलेले ऑब्जेक्ट झालेलं आहे द मीटिंग. तर तुमच्या वाक्यामध्ये कर्ता क्रियापद इन्फिनिटिव्ह ऑब्जेक्ट अशी रचना आलेली. तर नोटीस करा, ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच फायनाईट व्हर्ब असतं त्याला सिंपल सेंटेन्स बोललं जातं. तर सिंपल सेंटेन्स मध्ये फायनाईट व्हर्बला जोडून जर इन्फिनिटिव्ह जरी आलेलं असेल तर अशा दोनही क्रियापदांचा पॅसिव्ह करायचा नाही. त्यामुळे नोटीस करा, एकाच सिंपल सेंटेन्स मध्ये दोन वेळा बी प्लस व्ही थ्री येता कामा नये. काय, दोन वेळा बी प्लस व्ही थ्री येता कामा नये. तर जनरली आपण मुख्य क्रियापद असेल इथे साध्या भूतकाळामध्ये तर या ठिकाणी ऑज वेअर प्लस व्ही थ्री वापरतो, आणि इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस करताना टू बी प्लस व्ही थ्री वापरत असतो. त्यामुळे एकाच वाक्यात या दोन्ही रचना ह्या अँगलने आल्या नाही पाहिजे, कुठली तरी एकच घ्यायची. त्यामुळं द मीटिंग ऑज प्रपोज टू बी हेल्ड, बघा इथे पण बी प्लस व्ही थ्री, इथे पण बी प्लस व्ही थ्री, दोन बी प्लस व्ही थ्री एका वाक्यात चालत नाही. म्हणजे जर वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असेल तर आहे, कॉम्प्लेक्स असेल तर चालेल, पण सिंपल सेंटेन्स मध्ये दोन वेळा बी प्लस व्ही थ्री नको. येतं लक्षात. दुसरा बघा, इट ऑज प्रपोज बाय देम. आता इथं इट म्हणजेच काय, तर मीटिंगच्या संदर्भात वापरलं इट. ऑज प्रपोज इथं तुमचा पॅसिव्ह झालेला आहे. बाय देम हा दे करता इथं बायनं जोडलेला आहे देम, आणि जे इन्फिनिटिव्ह आहे ते तुम्ही तसंच ठेवलेलं आहे टू होल्ड द मीटिंग. त्यामुळे एकदाच बी प्लस व्ही थ्री ही रचना बरोबर आहे. दे वेअर प्रपोज टू होल्ड द मीटिंग अशी रचना येणार नाही, वाक्य सेन्सनुसार चुकतं. आणि द मीटिंग ऑज टू बी हेल्ड अशी रचना होत नाही. तर बेसिकली 2 नंबर मध्ये उत्तर येत आहे. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल फ्रेजल वर्ब विचारले. द पोलीस आर सपोज टू डॉट डॉट द थीफ ॲज सून ॲज द थेफ्ट इज रिपोर्टेड. म्हणजे चोरी जेव्हा रिपोर्ट झालेली आहे, FIR दाखल झालेला आहे, तर त्यांनी जितकं शक्य असेल तितकं लवकरात लवकर जे काही चोर आहे त्यांचा पाठलाग केला पाहिजे किंवा त्यांना पकडलं पाहिजे. बरोबर का. इथे यथावकाश शब्द वापरून चालत नाही MPSC सारखा. बरोबर का. ज्याची चोरी झालेली आहे ते बिचारा हाय मोकलून रडतंय, त्याची वस्तू त्याला परत भेटावी अशी अपेक्षा करतंय. बरोबर. मग चोरांना लवकर पकडणं हे पोलिसांचं कार्य. मग इथं तुम्हाला चोरांपर्यंत पोहोचणं, त्यांना पकडणं असा अर्थ घ्यायचा. बेसिकली गेट अलॉंग होत नाही, गेट ऑन पण होत नाही, गेट आफ्टर. त्यामुळे 89 साठी गेट आफ्टर हे फ्रेजल वर्ब बरोबर यायला पाहिजे, पाठलाग करणे. पुढे बघा, स्पॉट द इरर दिलेलं आहे. नाऊ दॅट द स्ट्रेस ऑफ एक्झामिनेशन, बघायचं, द स्ट्रेस ऑफ एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यूज आर ओव्हर. तर बेसिकली बघा, आर्टिकलनी जोडलेला शब्द आहे स्ट्रेस, तर हा मुख्य नाऊन आहे. कशाचा स्ट्रेस, एक्झामिनेशनचा स्ट्रेस आणि इंटरव्ह्यूचा स्ट्रेस. तर मित्रांनो, ह्या दोन गोष्टींचा स्ट्रेस आहे, पण तुमच्या वाक्यात स्ट्रेस हा एकदाच नाऊन आलेला आहे. तर स्ट्रेस कशाचा आहे हे महत्वाचं नाही, स्ट्रेस महत्वाचा आहे. हे जनरली अनकाउंटेबल नाऊन आहे. त्यामुळे ही एक गोष्टी झाल्यामुळे तुमचं जे क्रियापद आहे याच्याप्रमाणे इज पाहिजे होतं, तिथं आर दिलेले का जे चुकीचे, त्यामुळे बी ला उत्तरामध्ये घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा एखादी फ्रेज तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येते तर तुमच्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे कुठला आहे बघायचं, एवढा सब्जेक्ट आहे. नाऊ दॅट द स्ट्रेस ऑफ एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यूज हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. जेव्हा तुमच्या सब्जेक्टमध्ये अनेक शब्दांचा समावेश असतो तेव्हा त्यातला जो हेड वर्ड असतो, मुख्य नाऊन असतं, त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलायचं. आणि हेड वर्ड हा नेहमी आर्टिकलनी जोडलेला असतो. त्यामुळे स्ट्रेस हा शब्द इम्पॉर्टंट आहे, याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलायला पाहिजे. त्यामुळे इथं उत्तर आलं पाहिजे तुमचं बी मध्ये, आणि बी येते पर्याय क्रमांक 4 मध्ये. ह्या अँगलनी लक्षात ठेवायचं. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स आर गिवन, आउट ऑफ विच वन इज इनकरेक्टली स्पेल्ड, फाइंड आउट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता चुकीचं जे स्पेलिंग आहे तर त्या अर्थाचा तुम्हाला शब्द विचारलेला आहे, तर जस्ट लक्षात ठेवायचं. डिक्शनरी बघायचं, DICTIONARY पाहिजे होतं, NARY. त्यामुळे मित्रांनो हे चुकीचं आहे, ओरी झालेले ते होणार नाही. आणि जनरली इथं पर्याय नाही, मल्टिपल चॉईस, त्यामुळे इथंच उत्तर निघलेलं आहे.
उत्तर येते 1 नंबर मध्ये, बाकीचे 100% बरोबर आहे. इररिलेव्हंट IR हा याचा अर्थ होतो नॉट, हा प्रिफिक्स आहे आणि रिलेव्हंट हा मूळ वर्ड आहे, त्यामुळे याच्यामध्ये डबल आर आलेला आहे, इररिलेव्हंट लक्षात ठेवायचं. पुढे दिलेला पेरिशेबल, एबल बरोबर जोडायला, टँजिबल मध्ये पण IBLE बरोबर जोडलेलं, काही चुकीचं नाहीये. तर फक्त एक मध्ये चूक आहे. डोंट मेक फन ऑफ मी. तर जनरली तुम्हाला वाक्यामध्ये विचारलेलं आहे द सेंटेन्स अबव एक्सप्रेस, मूडवर आलेला प्रश्न आहे. तर जनरली तुमच्या पेपरमध्ये मूडवर एखादा तरी प्रश्न येतो, क्वचित एखाद्या वेळेला 2 प्रश्न येतील, पण जनरली एका प्रश्नाचं वेटेज ह्या टॉपिकला आहे, लक्षात ठेवायचं. जेव्हा तुमच्या वाक्याची सुरुवात क्रियापदानं होते, म्हणजे बघा क्रियापदाच्या मूळ रूपानं होते किंवा डोंटने होते, डोंटच्या नंतरही परत पुढे क्रियापद मूळ रूपात येतं, हे वाक्य असतं इम्पेरेटिव्ह. कोणतं वाक्य असतं मित्रांनो? इम्पेरेटिव्ह. आणि इम्पेरेटिव्ह वाक्यातून व्यक्त होणारा जो मूड असतो तो असतो इम्पेरेटिव्ह मूड. पर्याय क्रमांक 2 ला उत्तरामध्ये घ्यायचं. हँगनली चूज द अपोजिट वर्ड फॉर द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. काय दिलेलं बघायचं? द मेंबर्स ऑफ द बोर्ड वेअर इम्प्रेस्ड बाय द कॅन्डिडेट्स अर्बॅन बिहेवियर. अर्बॅन तर तुम्हाला अपोजिट विचारलेले, तर बघायचं आता अर्बॅन बिहेवियर लक्षात समजून घ्यायचं तुम्ही. अर्बॅन त्याला आपण म्हणतो ना रुरल आणि अर्बन. रुरल म्हणजे शहरी किंवा आपण म्हणतो थोडा सॉफिस्टिकेटेड, बरोबर आहे की नाही, थोडंसं ज्याला आपण म्हणतो म्हणजे सॉफिस्टिकेटेड, याच्या अपोजिट होतं तुमचं अनसॉफिस्टिकेटेड. त्यामुळे रूड होणार नाहीये, इनडिफरंट होणार नाहीये आणि निगेटिव्ह होणार नाही. अनसॉफिस्टिकेटेड उत्तरात आलं पाहिजे. 93 साठी 3 नंबरचं उत्तर आहे. 94 बघा, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स विचारलेलं आहे. आता हे वाक्य मी तुम्हाला सांगतो, मी ट्रान्सलेटरच्या पेपरमध्ये घेतलेलं आहे. ट्रान्सलेटर 2024चा पेपरमध्ये हे प्रश्न चुकवलेल्या आयोगानं, याचं फायनल आन्सर की 100% प्रश्न कॅन्सल होईल, पण मी याला थोडा बरोबर करून दिलेला आहे. आणि आयोग बऱ्याच वेळा असं काहीतरी करतो, लक्षात ठेवायचं. चूक झालेली आहे ना, तर सेकंड आन्सर की बरोबर करताना त्याच्यात दुसऱ्या पेपरमध्ये टाकताना काहीतरी चेंज करतो. इफ ही हॅज रिटर्न द लेटर आय विल पोस्ट इट. तर मित्रांनो इफच्या क्लॉजमध्ये पूर्ण भूतकाळ वापरण्यात असं पाहण्यात आलेलं नाही. कारण पार तुम्ही बॅक डेटेडला 15 वर्षाचे पेपर बघा, तुम्ही नोट्स मध्ये वाचा, पुस्तकात वाचा. जनरली इथे तुम्हाला जर इथं तुम्हाला मेन क्लॉज मध्ये साधा भविष्यकाळ असेल तर या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ पाहिजे. म्हणजे वाक्य पाहिजे होतं इफ ही राइट्स द लेटर आय विल पोस्ट इट, हे चुकलेलं आहे. दुसरं दिलेलं आहे इफ माय कार वर्कड प्रॉपरली, साधा भूतकाळ दिलेला आहे. आय वुड ड्राईव्ह यू टू द स्टेशन, वुड प्लस V1 बरोबर आहे, इमॅजिनरी कंडिशन. इफ आय हॅडंट बीन वेअरिंग, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस येत नाही. बघा इफ वी फाउंड, फाइंडचा भूतकाळ फाउंड, इथं साधा भूतकाळ झालेला आहे. फाउंड हिम अर्लियर वी कुल्ड सेव्ह हिज लाईफ, तर इथं कॅन ऐवजी कुल्ड बरोबर आहे. कुल्ड, ओल्ड, शुल्ड आणि माइट पैकी चालेल, अर्थाप्रमाणे डी पण बरोबर आहे. त्यामुळे बी आणि डी ला बरोबर घ्यायचं आहे. बी आणि डी आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तरामध्ये आलं पाहिजे, लक्षात ठेवा. पुढचा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट विचारलेले असेच प्रश्न जास्त येतात बघा. द टीम आर आर्ग्युइंग अमंग देमसेल्फ, म्हणजे इथं आर्ग्यू करणं म्हणजे भांडण करणं, वादविवाद करणं. एकाच गटामध्ये अनेक जी लोक आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद चालू आहे. म्हणजे वी प्रेझेंट देम ॲज इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ द ग्रुप, तेव्हा इथे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा उल्लेख होतो. त्यामुळे टीम हा जो शब्द आहे हा अनेक वचनी झाला, आर बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं बघा, अ कोर्स ऑफ लेक्चर्स वेअर डेलिव्हर्ड. जेव्हा सब्जेक्ट म्हणून अशी फ्रेज येते त्यातला हेड वर्ड इम्पॉर्टंट असतो, तो जनरली आर्टिकलनी जोडला जातो. कोर्स महत्वाचा, कोर्समध्ये किती लेक्चर आहे ते महत्वाचे नाही. आणि तसंही लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमच्या वाक्यात कलेक्टिव्ह नाउन येतं, कलेक्टिव्ह नाउनच्या नंतर नेहमी अनेक वचनी येतं, अनेक वचनी नाम येतं, पण क्रियापद एक वचनी घ्यायचं असतं, बरोबर आहे. कोर्स एक वचनी झाला म्हणून वॉज पाहिजे होतं, या ठिकाणी वेअर चालणार नाही, बी चुकलेला आहे. Each of these qualities is to be found in him. Each of च्या नंतरचं नाम अनेक वचनी पण क्रियापद एक वचनी बरोबर आहे. The box of toys are on the shelf. तिथं टॉईज कशात आहे? बॉक्स मध्ये, त्यामुळे बॉक्स एक वचनी, तो आर्टिकलने जोडलेला एक वचनी आहे म्हणून क्रियापद आर ऐवजी इज पाहिजे होतं. बघा मित्रांनो, सब्जेक्ट आणि वर्ब यातलं ॲग्रीमेंट नीट लक्षात पाहत चला. म्हणजे तुमचं उत्तर ए आणि डी सी आलं पाहिजे करेक्ट विचारल्यामुळं. ए आणि सी कुठे आहे? तुमचं इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आलेले. व्यवस्थितपणे ॲग्रीमेंट चेक करा. कर्ता कुठला आहे, क्रियापद काय आहे, कर्त्यातला कुठला शब्द महत्वाचा आहे, कुठले महत्वाचे नाही, हे तुम्हाला जनरली ह्या रोलमध्ये पाहावे लागतात. ठीक आहे. पुढचं बघायचं आता
आपल्याला जे उरलेले जे काही 5 प्रश्न आहेत तर जनरली पॅराग्राफवर आपण डिस्कशन नाही घेते, कारण आपण याच्यावर स्वतंत्रपणे पाहूया. 96, 97, 98 मध्ये 1, 3, 2, 3 आणि 4. तर तुम्हाला जो काय मी पेपर दिलेला आहे ऑलरेडी, तर त्याचं अशा प्रकारे विश्लेषण आहे. अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहे. प्रश्न येतो कसा, प्रश्न पाहायचा कसा, प्रश्नाचं वाचन कसं करायचं आणि प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं आणि कमीत कमी वेळेत देण्यासाठी एलिमिनेशन कसं करायचं ते हे तुम्हाला या पद्धतीनं मी सांगितलेले. अपेक्षा करतो तुम्हाला ह्या पेपरचं विश्लेषण आवडलेलं असेल. आणि मित्रांनो या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी तब्बल 15 प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी बनवल्या आणि तुम्हाला मी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं विश्लेषण आणि त्याला आन्सर की तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे. तर बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी मी तुम्हाला या ठिकाणी चांगला कंटेंट, चांगले प्रश्नांचे पॅटर्न आणि जे आयोग विचारतं त्या धर्तीवर मी सगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो तुम्ही ही जी टेस्ट सिरीज आहे ही छान पद्धतीने एन्जॉय केलेली असेल, आयोगाच्या पॅटर्नला समजून घेतलेलं असेल आणि जे व्हरायटी मी तुम्हाला प्रश्नांची टाकलेली ती समजून घेतलेली असेल. आता आपल्या एक्झामसाठी केवळ उद्याचाच दिवस आहे, म्हणजे आजचाच दिवस आहे. उद्या तुम्हाला सकाळी पेपरला जायचंय. त्यामुळे निश्चित मित्रांनो या क्षणाला मी थांबतो. थांबण्याच्या अगोदर मी मुसळे सर आणि आपली दख्खन प्रबोधिनीतर्फे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे आणि आपल्या अकॅडमीतर्फे भरभरून शुभेच्छा देतो. उद्याचा पेपर अगदी शांततेमध्ये सॉल्व्ह करा. कुठल्याही प्रकारचं लय असं टेन्शन मनाव ताण तणाव या ठिकाणी घेऊ नका. तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर बिलीव्ह करा आणि 100% तुम्ही पेपरमध्ये स्वतःचं आउटपुट दाखवून द्या. आणि ह्या स्टेजमध्ये एक अशी मानसिकता बनवायची का जे आपण इथून मागं केलेलं नाही त्याचा आता विचार नाही करायचा. जे केलेलं आहे, जे येतं आहे त्याच्या निशी लढायचं, एलिमिनेशनला स्ट्रॉंगली फॉलो करायचं. 100% तुम्ही या ठिकाणी ह्या पेपरमध्ये ह्या 50 प्रश्नांमध्ये 40 प्रश्न क्रॉस करताय. मराठीमध्ये पण 40, 42, 45 पर्यंत जातात. मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये 85 पर्यंत तुमचे डॉट्स एक्झॅक्ट यावेत अशी अपेक्षा ठेवतो, जेणेकरून दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा चांगला स्कोर आला तर इन जनरल स्कोर चांगला होतो आणि तुम्ही मेरिटमध्ये येता. चला मित्रांनो, तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या एक्झामसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि लेक्चरमध्ये थांबतो. थँक्यू.